गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, आवाज येत नाहीये? आवाज येत आहे? हॅलो, आवाज येतोय सर्वांना आता? गुड मॉर्निंग. ओके, सर्वजण म्हणताय यस. ओके, येत आहे आवाज. व्हेरी गुड. तर आज आपण या ठिकाणी नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. M1चा लास्ट सेकंड चॅप्टर लाईन अँड प्लेन म्हणजे M1 या ठिकाणी आपला कंप्लीट होत आलेला आहे. म्हणजे येत्या संडेला आपला पूर्ण M1चा पेपर होणार आहे. ग्रुप टेस्टमध्ये पूर्ण M1 असणार आहे. तर लाईन अँड प्लेन आज या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत. तर ह्या लाईन अँड प्लेन चॅप्टरमध्ये सर्वप्रथम आपण कन्सेप्ट रिव्ह्यू बघूया. फर्स्ट ऑफ ऑल लाईनसाठी बघा, लाईन जो आहे लाईन, तर लाईनचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स अँड शॉर्टकट्स. त्यामध्ये पहिला पॉईंट बघा, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए अँड पॅरलल टू द व्हेक्टर. आता इथे बघा बोर्डला एम बार बी बार है ना, दोन्ही चालतात. बोर्डला बी बार लिहितो आपण, इथं एम बार लिहिला आहे. आणि पॅरलल वेक्टर एम बार इज गिवन ॲज ए एक्स प्लस बी जे ए आय प्लस बी जे प्लस सी के इज गिवन इन व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर फॉर्म कसं दिलं मग, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा एम बार, ए बार प्लस लॅमडा एम बार, व्हेर ए बार आर बार आणि एम बार काय बघा. आर बार इज गिवन ॲज कॅपिटल एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, ए बार इज x1 y1 z1 है ना, जो पॉईंटवरनं पास होतो आहे त्याचा पी व्ही या ठिकाणी घेतला आहे, x1 i प्लस y1 j प्लस z1 के. आणि एम बार म्हणा बी बार म्हणा इज गिवन ॲज ए आय प्लस बी जे प्लस सी के है ना. दिस इज व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए अँड पॅरलल टू एम बार. दुसरा पॉईंट आहे बघा, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ए x1 y1 z1 है ना, and parallel to the vector m bar is given as कार्टेशियन फॉर्म काय दिला बघा, x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c है ना. या ठिकाणी वेक्टर फॉर्म बघितला आपण, कार्टेशियन फॉर्म बघितला बरोबर. आणि हा जो कार्टेशियन फॉर्म आहे, ह्या कार्टेशियन फॉर्मला ह्या पॉईंटने ही इक्वेशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे याचा जो रेशो आहे है ना, याचा जो रेशो आहे फॉर एक्झाम्पल x1च्या जागेवर जर आपण x1 पुट केलं आहे ना, या ठिकाणी xच्या जागेवर जर आपण x1 पुट केला दिलेला पॉईंट बरोबर, इक्वेशन दिल्यानंतर, तर याचा जो रेशो आहे -1 आला तिथं -1च लागेल, -1च लागेल. 1 आलं तर 1 1 1च लागेल. 0/0 आलं तर 0/0च पाहिजे है ना. तर त्या पॉईंट शुड सॅटिस्फाय असं या ठिकाणी कन्सेप्ट शॉर्टकट म्हणून आपण यूज करू शकतो. पॉईंट नंबर 3 बघा, या ठिकाणी पॉईंट नंबर 3 म्हणताय बघा, if r bar is equal to x1i plus y1j plus z1k plus lambda into bracket a1i plus b1j plus c1k, this is vector equation of line and that equation is given in Cartesian form. X minus x1 upon a1 equal to y minus y1 upon b1 equal to z minus z1 upon c1. and second line दिली बघा, r bar is equal to x2i plus y2j plus z2k आणि प्लस लॅमडा वापरा. या ठिकाणी म्यू पण आपण लिहू शकतो है ना, a2i plus b2j plus c2k and in Cartesian form as x minus x2 upon a2 equal to y minus y2 upon b2 equal to z minus z2 upon c2 are any two equation of lines. या दोन इक्वेशन ऑफ लाईन्स आहेत. व्हेक्टर फॉर्म आहे आणि इकडे कार्टेशियन फॉर्म आहे है ना. देन मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, देन द लाईन्स विल बी पॅरलल. त्या दोन लाईन्स कशा असतील, त्या दोन लाईन पॅरलल होतील कधी, जर यांचा रेशो बघा, कोणाचा रेशो a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 आणि c1 अपॉन c2, यांचा रेशो कसा असेल, सेम असेल. त्यांचा रेशो कसा असेल, सेम असेल है ना. रेशो जर सेम आला तर लाईन्स विल बी पॅरलल है ना. रेशो जर सेम आला तर लाईन्स विल बी पॅरलल. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं का दॅट लाईन्स विल बी परपेंडिक्युलर. लाईन्स काय होतील, परपेंडिक्युलर कधी, जर यांचा डॉट प्रॉडक्ट a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू जर 0 आलं तर
है ना. मग एम बार म्हणजे पॅरलल व्हेक्टरवरनं घेतलेले हे डायरेक्शन रेशोज आहे, पॅरलल व्हेक्टरवरनं घेतलेले डायरेक्शन रेशोज आहेत आणि मग यांचा डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0 आला है ना, तर त्या लाईन्स कशा असणार, परपॅन्डिक्युलर असणार. बरोबर, इंटरसेक्टिंग असतील, द लाईन्स विल बी इंटरसेक्टिंग मेकिंग अँगल थिटा, मेकिंग अँगल काय थिटा. मग ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग असतील, अँगल थिटा करतील. कधी, फॉर्म्युला बघा, इफ कॉस थिटा इक्वल टू फॉर्म्युला आहे अँगल मेड बाय द लाईन थिटा असेल तर A1A2 प्लस B1B2 प्लस C1C2 अपॉन अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ M1 बार A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. बरोबर. मग या ठिकाणी जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. पहिला मान आपल्याला परपेंडिक्युलरसाठी बघायचा, डॉट प्रॉडक्ट 0 येतो का है ना, नंतर मग कोइफिशियंट्स सेम येत आहेत का बघायचं. आणि तसं झालं तर मग लक्षात आलं का मग दोन्ही जर घडत नाही आहे, परपेंडिक्युलर पण नाही आहे, पॅरलल पण नाही आहे, मग कॉस थिटा या ठिकाणी फाइंड करायचं. इथे लक्षात. देन वी गो टू नेक्स्ट पॉईंट डी. इफ द लाईन्स आर पॅरलल देन वी कॅन डायरेक्टली यूज द डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल व्हेक्टर. म्हणजे या ठिकाणी जितक्या लाईन्स पॅरलल असतील है ना, जितक्या लाईन्स या ठिकाणी पॅरलल असतील त्या सर्वचे सर्व लाईन्स है ना, त्या सर्वचे सर्व लाईन्सचा पॅरलल व्हेक्टर है ना, त्या सर्वचे सर्व लाईन्सचा पॅरलल व्हेक्टर कसा असेल, सेम असेल. त्या सर्वचे सर्व लाईन्सचा पॅरलल व्हेक्टर सेम असणार आहे. त्या सर्वच्या सर्व लाईन्सचा पॅरलल व्हेक्टर कसा असणार आहे, सेम असणार आहे. येथे लक्षात, पॅरलल व्हेक्टर विल बी सेम, डायरेक्शन रेशो कॅन बी डायरेक्टली युज्ड. डायरेक्शन रेशो आपण डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकतो. Okay, so let's go to point number 4. If the direction ratio of parallel vector m bar, direction ratio of parallel vector दिलं m bar, कसं दिलं बघा है ना, m bar equal to 0 BC है ना, म्हणजे काय दिलंय त्यांनी, A0 दिलाय है ना, A काय दिलाय, 0 दिलाय. मग 0 जर BC असेल तर देन द कार्टेशियन इक्वेशन विल बी, कार्टेशियन इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये येणार बघा, A0 आहे ना, मग याचा डिनॉमिनेटर 0 होत आहे, मग डिनॉमिनेटर 0 नाही होऊ द्यायचा. मग काय करायचं, x इक्वल टू x1 म्हणायचं, कोलन सेमी कोलन द्यायचं इथं, x इक्वल टू x1 सेमी कोलन y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये बघा, देर इज नो कोइफिशियंट ऑफ x, कॅपिटल एक्स वाय झेड ला कोइफिशियंट नसणार आहे है ना, आणि त्या पॉझिटिव्ह असणार आहे, त्या ठिकाणी त्या फॉर्मॅटमध्ये ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. बघा, जर डायरेक्शन रेशो काय आला, A0 आणि C आला, B जर 0 झाला याचा अर्थ बघा y मायनस y1 अपॉन b 0 होणार होता. मग आपण b 0 न करता काय लिहायचं, y इक्वल टू y1 लिहायचं है ना. ह्या दोन्ही टर्म सेम राहिल्या है ना, x मायनस x1 अपॉन a आणि z मायनस z1 अपॉन c रिमेन्स ॲज इट इज. आता हा 0 होणार होता डिनॉमिनेटर, तिथं काय लिहिलं मग, y इक्वल टू y1, काय लिहिलं तिथं, y इक्वल टू y1 लिहिलंय. येते लक्षात. मग त्याच पद्धतीने बघा, जर या ठिकाणी है ना डायरेक्शन रेशोज काय आले, A B आणि 0 आले, आता C 0 झाला. मग कार्टेशियन इक्वेशन विल बी इन द फॉर्म ऑफ x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b आणि सेमीकोलन देऊन z इक्वल टू z1 है ना, z इक्वल टू z1. मग या पद्धतीने लक्षात आलं असेल तुम्हाला का जर डायरेक्शन रेशो दिलेले आहे पॅरलल व्हेक्टरचे डायरेक्शन रेशो, तर कार्टेशियन फॉर्म कसा असेल ते आपण या ठिकाणी आपण समजून घेतलाय. आणि हा फॉर्म बरेच वेळेस आता विचारले जाणार एक्झाम मध्ये बघा है ना. मग या ठिकाणी कार्टेशियन फॉर्म कोण 0 होत आहे, कोण 0 होत आहे, तर काय होणार, सेमीकोलन देऊन इक्वल टू द्यावं लागेल, बरोबर ना. मग त्या ठिकाणी त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. कार्टेशियन फॉर्म मध्ये देर इज नो कोइफिशियंट ऑफ एक्स वाय झेड है ना. मग पहिला एक्स, दुसरी वायची टर्म, तिसरी झेडची टर्म असणार आहे. मागे पुढे दिलं तरी आपल्याला घेताना EBCचे व्हॅल्यू कसे येणार, एक्स मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b आणि z मायनस z1 अपॉन c. देन लेट्स गो टू पॉईंट नंबर 5. बघा, सिन्स एक्स वाय आणि झेड ॲक्सिस पासेस थ्रू द ओरिजिन है ना, एक्स वाय झेड ॲक्सिस कुठून पास होतात, ओरिजिन पासून पास होतात. अँड हॅव्हिंग डायरेक्शन कोसाइन है ना. मग त्या ठिकाणी डायरेक्शन कोसाइन बघा ते काय म्हणताय, डायरेक्शन कोसाइन काय दिलाय, 1 0 0 0 1 0 0 0 1. दीज आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ द एक्स वाय अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. देअरफॉर द इक्वेशन्स आर है ना. मग या ठिकाणी बघा, एक्स ॲक्सिस इथं एक्स पाहिजे, एक्स ॲक्सिसचं काय येणार, एक्स मायनस 0 अपॉन 1. इथं बघा एक्स ॲक्सिस आहे ना, 1 आलंय डिनॉमिनेटर, येते लक्षात, डिनॉमिनेटर काय आलंय तिथं 1 आलंय. मग इथं आलं y मायनस 0 अपॉन 0, झेड मायनस 0 अपॉन 0, और आपण म्हणतो एक्स ॲक्सिसवर y आणि z 0 असतात, y आणि z कशा असतात, 0 असतात. त्याचप्रमाणे बघा, y ॲक्सिसवर काय आहे, एक्स मायनस 0 अपॉन 0, y मायनस 0 अपॉन 1. y ॲक्सिसवर y चा डिनॉमिनेटर 1 आहे, z मायनस z1 अपॉन 0 म्हणजे x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 0. आपण डिनॉमिनेटर नाही 0 होऊ देत ना, मग डिनॉमिनेटर 0 होऊ देत नाही म्हटल्यावर काय लक्षात आलं, एक्स मायनस
झिरो जो आहे तर झिरो आपण शिफ्ट केला तर एक्स इक्वल टू झिरो बघा इथं झालंय है ना, एक्स इक्वल टू झिरो. तसं इथं झालं बघा झेड इक्वल टू झिरो. आणि या ठिकाणी बघा झेड ॲक्सिसचं काय येणार मग है ना, एक्स मायनस x1 अपॉन झिरो, वाय मायनस y1 अपॉन झिरो आणि झेड मायनस z1 अपॉन 1, म्हणजे एक्स इक्वल टू झिरो आणि वाय इक्वल टू झिरो होणार आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे चालू, शॉर्टेज डिस्टन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल है ना, या फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम्स विचारले जातात, फॉर्म्युला पाठ करावा लागेल. द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स आर बार इक्वल टू a1 बार प्लस लॅमडा m1 बार अँड r2 बार. r1 बार आहे r2 बार बघा है ना, r बार दोन इक्वेशन आहे, a1 बार प्लस लॅमडा m1 बार आणि a2 बार प्लस लॅमडा m2 बार. हे दोन या ठिकाणी लाईन्स आहेत. मग या दोन लाईन्समध्ये शॉर्टेज डिस्टन्स दिलाय बघा, काय दिलं शॉर्टेज डिस्टन्स बघा. सो डी इक्वल टू मॉड ऑफ, मॉड का बरं, शॉर्टेज डिस्टन्स, डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह आणि इथं काय बघा m1 बार क्रॉस m2 बार डॉट a1 बार मायनस a2 बार घ्या, a2 बार मायनस a1 बार घ्या, इथं काही फरक पडत नाही. आणि या ठिकाणी क्रॉस प्रॉडक्ट अगेन आहे ना, मॅग्निट्यूड ऑफ m1 बार क्रॉस m2 बार. इथं m च्या जागेवर आपण b यूज केलाय बोर्डमध्ये है ना, इथं तुम्ही बी लिहिलं तरी काही अडचण नाही आहे ना. हा फॉर्म्युला आलाय तर m ठीक आहे, m तर m, पण तिथं बी असेल तरी आपण बोर्डच्या हिशोबाने इथं बी लिहू शकतो है ना. मग तो फॉर्म्युला काय येणार, डी इज इक्वल टू है ना. या ठिकाणी फॉर्म्युला काय येणार व्यवस्थित जर समजलं आपल्याला तर फॉर्म्युला काय असेल बघा, डी इक्वल टू असणार आहे है ना. मग या ठिकाणी आपण बघितलं तर हा फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहू शकतो बघा है ना. काय लिहू शकतो, डी इक्वल टू मॉड का बरं, डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह है ना. इथं आपण घेणार बघा b1 बार क्रॉस b2 बार डॉट है ना. इथं आपण घेऊ शकतो a2 बार मायनस a1 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 बार क्रॉस b2 बार. बोर्डला यूज केलेला फॉर्म्युला पण तोही यूज करू शकतो या ठिकाणी है ना. पॅरलल व्हेक्टरला m नाव द्या, b नाव द्या, काही फरक पडणार नाही आहे या ठिकाणी. सो लेट्स गो टू पॉईंट नंबर 8. पॉईंट नंबर 8 काय म्हणतं बघा, पॉईंट नंबर 8 म्हणताय and if the lines and lines intersect म्हणतायत, या दोन लाईन काय होत आहे, इंटरसेक्ट होत आहे, then the shortest distance between them is 0. then the shortest distance between them is 0 आहे. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा है ना, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज 0 म्हणजे x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि इथं z2 मायनस z1. इथं काय आलं L1 M1 N1, इथं किती आलं L2 M2 N2 है ना. डायरेक्शन कोसाइन आहे आणि डिटर्मिनंट इक्वल टू 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली है ना, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 0 आली तर आपण काय म्हणणार का लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. लाईन्स काय होत आहे, इंटरसेक्ट होत आहे, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन देम काय आलाय 0. देन द शॉर्टेज डिस्टन्स इज 0 आणि इंटरसेक्ट झालं म्हणजे डिस्टन्स 0 असणार आहे है ना. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम विल बी 0. देन आपण वी गो टू नेक्स्ट पॉईंट नंबर 9. तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स बघा. लाईन्स कसे दिले, आता पॅरलल दिलेले आहेत. लाईन्स कसे दिले बघा, पॅरलल. काय पॅरलल लाईन्स बघा, इक्वेशन आर बार इक्वल टू a1 बार प्लस लॅमडा m बार, इथं b बार पण लिहू शकतो आणि a2 बार प्लस लॅमडा परत m बार. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, आपण आता बघितलं का लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे पॅरलल वेक्टर कसे असणार, सेम असणार आहे ना. पॅरलल वेक्टर सेम असणार आहे. बघा या ठिकाणी दोन लाईन पॅरलल आहे, याचा अर्थ त्यांचे पॅरलल वेक्टर कसे आहेत, सेम आहेत. पॅरलल वेक्टर्स आर सेम आणि पॅरलल वेक्टर जर सेम असेल तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, इफ वेक्टर्स पॅरलल वेक्टर्स आर सेम, पॅरलल वेक्टर जर सेम आलं तर या ठिकाणी त्यांना आपण एकच नोटेशन देणार m बार, बरोबर. पण या ठिकाणी शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो बघा, कागेन डिस्टन्स आहे निगेटिव्ह नाही म्हणून मॉड ऑफ काय आलं बघा, a2 बार मायनस a1 बार है ना. a2 बार मायनस a1 बार इधर डॉट पाहिजे होता है ना, क्रॉस नाही, डॉट m बार. a2 बार मायनस a1 बार, a2 बार मायनस a1 बार डॉट m बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ m बार, अपॉन मॅग्निट्यूड ऑफ m बार. डॉट प्रॉडक्ट पाहिजे न्यूमरेटरला है ना. डॉट प्रॉडक्टचा रिझल्ट काय येणार, नंबर येणार आणि नंबर अपॉन नंबर विल गिव्ह नंबर अँड दॅट नंबर विल बी अ स्केलर अँड दॅट इज द रिक्वायर्ड डिस्टन्स. शॉर्टेज डिस्टन्स बघा, a2 बार मायनस a1 बार डॉट m बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ m बार, अपॉन काय मॅग्निट्यूड ऑफ m बार. येते लक्षात, दॅट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मग आपण चालू पॉईंट नंबर 10 कडे बघा. द शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ पॉईंट P.
द शॉर्टेज डिस्टन्स ऑफ पॉईंट पी आहे ना, पी काय दिलं बघा, ए बी सी. ए बी सी पॉईंट काय दिलाय, ए बी सी. फ्रॉम एक्स ॲक्सिस काय येणार मग, अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर है ना. एक्स ॲक्सिस म्हटलं आपण एक्स कोऑर्डिनेट नाही घेणार, एक्स ॲक्सिस म्हटलं आपण एक्स कोऑर्डिनेट घेणार नाही. फ्रॉम वाय ॲक्सिस म्हटलं तर काय येणार, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हटलं का बी येणार नाही बघा इथं है ना, वाय कोऑर्डिनेट. आणि झेड ॲक्सिस पासून सी नाही येणार झेड कोऑर्डिनेट, दॅट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि फ्रॉम ओरिजिन म्हटलं का ती नाही येणार, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. फ्रॉम ओरिजिन म्हटल्यावर काय येणार, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येणार आहे. मग अशा प्रकारे पॉईंट नंबर 10 मध्ये आपलं शॉर्टेज डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द ॲक्सिस बघितलं आपण है ना, फ्रॉम काय बघितलं, ॲक्सिस बघितलं. आपण पॉईंट नंबर 11 कडे चाललो बघा. पॉईंट नंबर 11 बघा, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ पॉईंट, sum of square of distance of point P into bracket x y z from the coordinate axis, from the coordinate axis, sum of square is equal to काय 2x square plus 2y square plus 2z square है ना. बघा या ठिकाणी शब्द काय वापरला बघा, sum of square of distance, sum of square of distance of point P, of point काय P x y z from coordinate axis is given as 2 times x square plus 2 times y square plus 2 times z square, 2 times x square plus 2 times y square plus 2 times z square. इथे लक्षात, मग तो आहे पॉईंट नंबर 11 है ना. फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. त्यात डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम लाईन, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी त्याचा पी बार दिलाय, फ्रॉम लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. आता बी बार घेतलाय बघा आपला फॉर्म्युला नेहमी सारखा. सो इज इक्वल टू डी इक्वल टू अंडर रूट ऑफ काय दिलं, मॅग्निट्यूड ऑफ पी बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर, p bar minus a bar bracket square minus mod of p bar minus a bar dot b bar upon magnitude of b bar square under root of magnitude of p bar minus a bar square and under root of magnitude of p bar minus a bar square minus mod of p bar minus a bar dot b bar upon magnitude of b bar आणि ब्रॅकेट काय आहे, आणि ब्रॅकेट आहे स्क्वेअर, ब्रॅकेट आहे स्क्वेअर है ना. हा काय आहे, दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी, दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द लाईन, दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द लाईन आहे. सो लेट्स गो टू पॉइंट है ना, नेक्स्ट पॉइंट ऑफ प्लेन. मग प्लेनकडे जाऊ आपण, प्लेनचे पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेऊ है ना. प्लेन काय आहे, प्लेनमध्ये काय समजून घ्यायचं आपल्याला ते या ठिकाणी लक्षात घेऊ बघा है ना. इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड शॉर्टकट काय बघा, द इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म इज आर बार डॉट एन कॅप. नॉर्मल म्हटलं का एन कॅप येतं बघा, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी है ना, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी आहे बरोबर. आणि आपलं जनरल इक्वेशन काय कशी असते, आर बार डॉट एन बार इक्वल टू डी है ना. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन आर बार डॉट एन बार आणि इथं काय एन कॅप आहे. सो आर बार डॉट एन बार इक्वल टू पी है ना, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी, एन कॅप इक्वल टू पी. व्हॉट इज एन कॅप, इट इज द युनिट वेक्टर अलॉंग एन बार है ना. मग या ठिकाणी काय एन कॅप काय आहे, एन कॅप इज इक्वल टू युनिट वेक्टर है ना. इट इज अ युनिट वेक्टर along n bar. What is that n bar? It is a normal to the plane, a vector normal to the plane. A vector normal to the plane is given as n bar. Vector normal to the plane is given as n bar. त्यानंतर बघा या ठिकाणी है ना, मग ही जो ही जी इक्वेशन आहे त्यामध्ये जो एन कॅप आहे, तर एन कॅपला आपण कसं लिहू शकतो बघा, एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार आपण या ठिकाणी है ना वेक्टरमध्ये आपण बघितलं होतं युनिट वेक्टर है ना. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. हा डिनॉमिनेटरचा एन बार जर पी कडे गेला तर काय येत आहे बघा, पी इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार. काय येत आहे, पी इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार. आणि मग आपल्याला जनरल इक्वेशन ऑफ प्लेन सापडते बघा. दिस इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ प्लेन, दॅट इज आर बार डॉट एन बार इक्वल टू डी. आर बार डॉट एन बार इक्वल टू डी, दिस इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का डी इज इक्वल टू काय असणार आहे, पी इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार बरोबर. What is P? P is the perpendicular distance. P is the perpendicular distance of a plane. P is the perpendicular distance of plane from origin. What is P? It is the perpendicular distance of plane from origin. P है, D नहीं है ना. P ची व्हॅल्यू आहे perpendicular distance of plane from origin. येते लक्षात, गडबड होते. त्यानंतर मग आपण जाऊ पॉईंट नंबर 3 कडे बघा. म्हणजे या ठिकाणी तच एक्सप्लेन केलं मी या ठिकाणी. आणि पी इज द है ना परपेंडिक्युलर डिस्टन्स, पी इज इक्वल टू मग काय फॉर्म्युला,
हा मॅग्निट्यूड ऑफ एन बार जर डी कडे आला तर मग आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला भेटतोय पी इज इक्वल टू डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार है ना. पी इज इक्वल टू डी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. मग या ठिकाणी आपण जाऊया पॉईंट नंबर 4 कडे बघा. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. हॅव्हिंग पोझिशन वेक्टर काय दिलाय ए बार. डिस्टन्स ऑफ पॉइंट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार and perpendicular to normal vector that is n bar is given r bar dot n bar is equal to a bar dot n bar. r bar dot n bar is equal to a bar dot n bar. r bar dot n bar इथे पण आहे बघा आणि r bar dot n bar इथे पण आहे ना स्टँडर्ड जनरल फॉर्म मध्ये. इथे डी आहे आणि हा डी कसा भेटणार आहे. हा डी जो डी आपल्याला या ठिकाणी आहे तो इथे डी काय बघा a bar dot n bar है ना. तो डी काय आहे a bar dot n bar आहे. दॅट इज a bar dot n bar. इथे लक्षात. दॅट इज पॉईंट नंबर 4. दॅट इज इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड नॉर्मल टू द व्हेक्टर एन बार. देन लेट्स गो टू पॉइंट नंबर 5. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर ए बार. पासिंग थ्रू द पॉइंट पोझिशन व्हेक्टर आणि त्याचं पीव्ही काय दिलंय ए बार अँड पॅरलल टू द व्हेक्टर दिले बघा बी बार अँड सी बार. पॅरलल टू टू व्हेक्टर बी बार अँड सी बार. दोन व्हेक्टरला पॅरलल देता येते. या दोन वेक्टरला पॅरलल म्हटलं तिथं काय येणार आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार है ना. आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. मग या ठिकाणी लक्षात आलंय बी बार क्रॉस सी बार आपण कसं फाईंड करणार. आपण डिटर्मिनंटनी फाईंड करणार. ज्याची पहिली रो असेल आय जे के है ना. इथं असणार B1 B2 B3 बरोबर. आणि इथं असणार C1 C2 आणि C3 है ना. तर क्रॉस प्रोडक्ट आपण फाईंड करतो डिटर्मिनंटने. क्रॉस प्रोडक्ट कसं फाईंड करतो आपण डिटर्मिनंटने फाईंड करत असतो. आणि मग लक्षात आलं बी बार क्रॉस सी बार इक्वल टू डिटर्मिनंट. आणि तो डिटर्मिनंट आपल्याला आपण जर सॉल्व्ह केला तर आपण काल बघितलं होतं व्हेक्टरमध्ये का रिझल्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज अ व्हेक्टर. रिझल्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज अ व्हेक्टर. मग या ठिकाणी याचा रिझल्ट व्हेक्टर भेटणार आहे आपल्याला. आणि तो व्हेक्टर या ठिकाणी आपल्याला बघा कसं काम करणार आहे ॲज अ एन बार. ॲज अ एन बार. इथं जो एन बार आहे ना या ठिकाणी आणि ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या इक्वेशन बघा इथं एन बार आहे. तो एन बार इथं कसं काम करणार बी बार क्रॉस सी बार सारखं है ना. मग ए बार बघा हा एन बार काय असणार आहे दॅट इज बी बार क्रॉस सी बार. दॅट इज अ व्हेक्टर है ना. तो बी बार क्रॉस सी बार काय असणार आहे व्हेक्टर असणार आहे. आणि कसं भेटणार तो व्हेक्टर बाय फाइंडिंग द डिटर्मिनंट. कसं भेटणार आहे बाय फाइंडिंग द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला बी बार क्रॉस सी बार भेटणार आहे. इथे लक्षात. मग आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे. पॉईंट नंबर 6 बघा काय म्हणताय. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंट दिले एबीसी. किती पॉइंट दिले 3. कसे पॉइंट दिले नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे काय एका लाईनवर लाय होणार नाही है ना. एका लाईनवर लाय होणार नाही असे जर पॉइंट आले है ना. असे जर पॉइंट आले तर काय लक्षात आलं आपल्याला त्या 3 पॉइंटवरनं पहिले फाइंड करायचं ए बी बार मग फाइंड करायचं ए सी बार मग फाइंड करणार ए बी बार क्रॉस ए सी बार बरोबर. मग ए बी बार क्रॉस ए सी बार है ना. इट विल वर्क ॲज एन बार. मग इथं ए बार बघा ॲज इट इज राहतं आणि दिस इज अगेन एन बार. पुन्हा आपण त्या जनरल फॉर्ममध्ये जातो आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. फक्त या ठिकाणी तो नॉर्मल वेक्टर एन बार कसा भेटणार आपल्याला बाय फाइंडिंग क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार है ना. ए बी बार आणि ए सी बारचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो एन बार भेटणार आहे है ना. आपल्याला काय भेटणार तो एन बार भेटणार आहे. इथे लक्षात. आणि मग या ठिकाणी बघा ए बी बार क्रॉस ए सी बार आलेला आहे है ना. दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स है ना. मग या ठिकाणी त्यांचे आपल्याला कोऑर्डिनेट देतील किंवा त्यांचे पीव्ही देतील है ना. कोऑर्डिनेट देतील किंवा पीव्ही देतील. कोऑर्डिनेट दिले तर आपण पीव्ही फाइंड करू शकतो है ना. कोऑर्डिनेट दिले तर आपण पीव्ही फाइंड करू शकतो. त्या पद्धतीने या ठिकाणी पॉईंट नंबर 6 आहे. मग आपण जाऊया पॉईंट नंबर 7 कडे बघा. ते म्हणता इफ ए इंटू ब्रॅकेट x1 y1 z1 बी इंटू ब्रॅकेट x2 y2 z2 पाहिजे होतं है ना. x2 y2 इथं पाहिजे होतं z2 है ना. z2 x3 y3 z3 with the 3 non collinear points then the equation of plane containing these 3 points. Then equation of plane containing these 3 points काय देणार बघा by using a determinant x minus x1 y minus y1 z minus z1 इथं x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 आणि इक्वल टू 0 आणि काय करणार आपण इक्वल टू 0 करणार आहोत. मग लक्षात आलं का हा डिटर्मिनंट जो आहे हा तयार केला
त्याला इक्वल टू 0 केला, सॉल्व केला तर आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन भेटेल. दॅट विल बी इन द फॉर्म ऑफ ax प्लस by प्लस cz इज इक्वल टू d अँड दिस इज कॉल्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. याला काय म्हटलं गेलंय? कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन म्हटलं गेलंय. ax प्लस by प्लस cz इक्वल टू d. ax plus by plus cz equal to d is called Cartesian equation of plane, है ना. It's called Cartesian equation of plane. बरोबर. Coefficient of x, coefficient of y, coefficient of z, है ना. हे जे ABC आहेत ना, हे small abc, ABC are direction ratios of normal vector, direction ratios of normal vector n bar, है ना. एन बारचे डायरेक्शन रेशो आहे. एन बारचे डायरेक्शन रेशो आहे. डायरेक्शन रेशो म्हणजे काय असतात? कोइफिशियंट ऑफ आय जे के. डायरेक्शन रेशो काय असतात? कोइफिशियंट ऑफ आय जे के असतात. बरोबर. सो एबीसी आर कॉल्ड डायरेक्शन रेशोज. एबीसी आर कॉल्ड डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल वेक्टर एन बार. देन वी टू पॉइंट नंबर 8 बघा. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ प्लेन P1 P2. Intersection of plane P1 P2 is given P1 plus lambda P2 equal to 0. इक्वेशन कशी आहे? P1 plus lambda P2 equal to 0. बरोबर. P1 plus lambda P2 equal to 0. आणि या ठिकाणी लक्षात घ्या का ते सांगतील का ह्या ठिकाणी आपली इक्वेशन फाइंड करा, है ना. का ही इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. ही इक्वेशन जी आहे ती एका पॉईंटवरनं पास होते, है ना. ही जी इंटरसेक्टिंग इक्वेशन आहे ना, पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स, इंटरसेक्शन ऑफ प्लेन वरनं पास होणारी, है ना. मग या ठिकाणी येणार कंडिशन है ना, पासेस थ्रू पॉइंट, है ना. पासेस थ्रू पॉइंट जर त्यांनी सांगितलं a इंटू ब्रॅकेट x1 कॉमा y1 कॉमा z1, x1 कॉमा y1 कॉमा z1, मग हा जो पॉइंट आहे ना, याचा अर्थ हा पॉइंट कुठे लाय होतोय? हा पॉइंट ह्या इक्वेशनवर लाय होतोय. याचा अर्थ ह्या पॉइंटने ही इक्वेशन सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि ह्या पॉइंटने ही इक्वेशन जर सॅटिस्फाय झाली तर आपल्याला भेटणार व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. काय भेटणार आपल्याला? व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा भेटणार. आणि दॅट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा पर पुन्हा या ठिकाणी आपण पुट केली तर आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन भेटणार आहे. काय भेटणार आपल्याला? रिक्वायर्ड इक्वेशन भेटणार आहे. येथे लक्षात कधी पॅरलल टू द प्लेन म्हणता, है ना, पॅरलल टू द प्लेन म्हणता किंवा परपेंडिक्युलर टू द लाईन म्हणतात. बरोबर. मग त्या ठिकाणी डॉट प्रॉडक्टची आपल्याला या ठिकाणी गरज घ्यायची आणि डॉट प्रॉडक्ट आपण जर यूज केला तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटणार आहे, है ना. मग कंडिशन बघून बघा. पॅरलल टू काय आहे? परपेंडिक्युलर टू काय आहे? मग परपेंडिक्युलर असणार आहे. परपेंडिक्युलर म्हटलं तर आपल्याला माहित आहे डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर इज ऑलवेज इक्वल टू 0, है ना. मग तो कन्सेप्ट या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी यूज करायचा आहे. मग आपण जाऊया पॉईंट नंबर 9. अँगल बिटवीन द प्लेन्स आर बार डॉट एन बार इक्वल टू Q1 आणि आर बार डॉट एन बार इक्वल टू Q2 इज गिवन बाय, है ना. मग या ठिकाणी कॉस थिटा बघा. आपल्या या ठिकाणी नेहमी माहिती आहे अँगल बिटवीन टू प्लेन इज ऑलवेज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. अँगल बिटवीन टू प्लेन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. अँगल बिटवीन टू प्लेन, दोन प्लेन मधला अँगल हा नेहमी अँगल बिटवीन देअर नॉर्मल असतो. कसा असतो? नेहमी अँगल बिटवीन देअर नॉर्मल असतो. अँगल बिटवीन देअर नॉर्मल असणार आहे. आणि जर n1 बार आणि n2 बार नॉर्मल आहेत तर फॉर्म्युला काय येतो बघा. cos थिटा इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. इथे लक्षात. मग या ठिकाणी काय आलं? cos थिटा इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. डॉट प्रॉडक्टचं ऍप्लिकेशन या ठिकाणी केलंय. कसलं ऍप्लिकेशन केलंय? डॉट प्रॉडक्ट, है ना. डॉट प्रोडक्ट अँगल बिटवीन टू प्लेन्स या इज ऑलवेज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. मग या ठिकाणी लक्षात आलं. आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ बघा. पॉईंट नंबर 10 बघा. तेच या ठिकाणी सांगितलंय अँगल बिटवीन टू प्लेन इज ऑलवेज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. इज ऑलवेज इक्वल टू अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. म्हणून आपण तो नॉर्मलचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. मग आपण जाऊया पॉईंट नंबर 11 कडे बघा. इफ टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर, दोन प्लेन जर परपेंडिक्युलर झाले, दोन प्लेन जर परपेंडिक्युलर झाले तर काय होणार? मग n1 बार डॉट n2 बार इक्वल टू काय होणार आहे? 0 आहे. इफ टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर देन डॉट प्रोडक्ट ऑफ देअर नॉर्मल वेक्टर इज इक्वल टू 0. देन डॉट प्रोडक्ट ऑफ देअर नॉर्मल वेक्टर इज इक्वल टू 0 होणार आहे, है ना. n1 बार डॉट n2 बार इक्वल टू 0. डॉट प्रोडक्टचं ऍप्लिकेशन है ना वापरणार या ठिकाणी. त्यानंतर इफ टू प्लेन्स आर पॅरलल देन देअर नॉर्मल्स आर पॅरलल. नॉर्मल्स आर पॅरलल म्हणजे दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर म्हणजे देअर कोइफिशियंट ऑफ ij k आर प्रोपोर्शनल. देअर कोइफिशियंट ऑफ ij k आर प्रोपोर्शनल,
है ना, म्हणजे A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2 जर पॅरलल असेल तर. इथे लक्षात बघा पॉईंट नंबर 13, इफ टू प्लेन्स आर परपेंडिक्युलर देन देअर नॉर्मल्स आर परपेंडिक्युलर, है ना, देन देअर नॉर्मल्स आर परपेंडिक्युलर, हेन्स डॉट प्रॉडक्ट कसं दिलं बघा, A1A2 प्लस B1B2 प्लस C1C2 इज इक्वल टू 0. दोन प्लेन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे नॉर्मल पण परपेंडिक्युलर असतील, आणि नॉर्मल जर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट बिटवीन नॉर्मल इज इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट बिटवीन नॉर्मल इक्वल टू काय होणार आहे, 0 होणार आहे. मग अशा प्रकारे पॉईंट नंबर 13 मध्ये डॉट प्रॉडक्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतं हे आपल्या लक्षात आलं बघा. मग ते आपण बघितलं, इफ टू प्लेन्स आर पॅरलल देन देअर रेशो आर प्रोपोर्शनल. A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2, है ना, देन देअर कोएफिशिएंट ऑफ IJK आर प्रोपोर्शनल, कोएफिशिएंट ऑफ IJK आर प्रोपोर्शनल, है ना. A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2, है ना. नॉर्मल इज गिवन एज N1 बार इज इक्वल टू A1I प्लस B1J प्लस C1K, आणि N2 बार काय येणार, A2I प्लस B2J प्लस C2K. त्यावरून आपण तो N1 बार N2 बार बघतोय. मग आपण झालो पॉईंट नंबर 15 कडे बघा. इफ थीटा इज अँगल बिटवीन द लाईन, कोणती लाईन आहे बघा, R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा B बार अँड प्लेन R बार डॉट N बार इक्वल टू P. R बार डॉट N बार इक्वल टू P. मग आपल्याकडे फॉर्म्युला येतो बघा, काय फॉर्म्युला येतोय, साइन थीटा इक्वल टू B बार डॉट N बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ N बार. इथं साइन थीटा आलाय, काय आला आता, साइन थीटा आला आहे. आतापर्यंत आपण कॉस थीटा बघत होतो, है ना, कधी बिटवीन टू लाईन्स कॉस थीटा, बिटवीन टू प्लेन कॉस थीटा, येते लक्षात. बट लाईन आणि प्लेन आलं तर साइन थीटा लक्षात ठेवा. लाईन आणि प्लेन आलं तर साइन थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, येते लक्षात. दॅट इज पॉईंट नंबर 15. मग आपण जाऊया बघा पॉईंट नंबर 16. इफ द लाईन R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा B बार अँड प्लेन R बार डॉट N बार इक्वल टू P, है ना, R प्लेन, है ना, R पॅरलल, R काय पॅरलल, इथं P नाही येत, D असेल, इट शुड बी D. P कधी असेल, जर N कॅप असेल तर P, है ना. R बार डॉट N बार इक्वल टू D आर पॅरलल, देन काय लक्षात आलं, B बार इज परपेंडिक्युलर टू N बार. काय लक्षात आलं, B बार इज परपेंडिक्युलर टू N बार, आणि B बार इज परपेंडिक्युलर टू N बार. याचा अर्थ काय झाला, त्यांचा डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0 झाला. त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय झाला, 0 झाला. B बार डॉट N बार इक्वल टू 0 म्हणजे याच्या इथं आपल्या लक्षात आलं की B बार N बार कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. B बार आणि N बार जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय होणार आहे, 0 होणार आहे. येथे लक्षात. मग अशा प्रकारे पॉईंट नंबर 16 पर्यंत आपण गेलोय. आपण या ठिकाणी लाईन आणि प्लेनचे कन्सेप्ट समजून घेतले. आता आपण पॉईंट नंबर 7 कडे चाललो बघा. इक्वेशन ऑफ लाईन काय दिली बघा, इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म, है ना. इक्वेशन ऑफ लाईन दिली बघा, x - x1 अपॉन a1 y - y1 अपॉन b1, आणि दुसरी लाईन दिली x - x2 अपॉन a2 y - y1 अपॉन b2 आणि z - z1 आणि c2. दोन इक्वेशन ऑफ लाईन दिले आणि ते म्हणतात लाईन्स आर कोप्लॅनर. लाईन्स आर कोप्लॅनर. कोप्लॅनर म्हणजे काय, कोप्लॅनर मीन्स लाईन्स लाईंग इन द सेम प्लेन. कोप्लॅनर म्हणजे काय, लाईन्स लाईंग इन द सेम प्लेन. जर कोप्लॅनर झाल्या तर आपल्याकडे काय बघा, हा जो डिटर्मिनंट आहे बघा, x2 - x1 y2 - y1 z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2 इट शुड बी इक्वल टू 0. इट शुड बी इक्वल टू 0, है ना. इक्वल टू 0 जर आपण केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, का या ठिकाणी त्या लाईन्स कोप्लॅनर आहे असं आपल्याला या ठिकाणी समजेल. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर लाईन्स आर कोप्लॅनर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर लाईन्स आर कोप्लॅनर. येते लक्षात. मग आपण जाऊया बघा पॉईंट नंबर 18 कडे बघा, है ना. पॉईंट नंबर 18 याचाच पुढचा पॉईंट, आणि त्यांची इक्वेशन जर ती कोप्लॅनर आहेत मग त्यांची इक्वेशन काय, लाईन, है ना. देन द इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम विल बी x - x1 y - y1 z - z1, है ना. इथं काय होतं बघा, x2 y2 z2, इथं काय x y z, आणि पुन्हा तो डिटर्मिनंट जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन भेटेल. दॅट विल बी इन द फॉर्म ऑफ ax प्लस by प्लस c, है ना, इक्वल टू d, है ना. जनरल फॉर्म, जनरल इक्वेशन मध्ये येणार, जनरल कार्टेशियन इक्वेशन मध्ये येणार. त्याला म्हणतात दिस इज द कॉल्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. आणि मग याला सॉल्व्ह केलं तर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन मध्ये आपल्याला आन्सर येणार आहे. मग या ठिकाणी बघितलं बघा, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट,
लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ए इंटू ब्रॅकेट ए बार टू द प्लेन आर बार डॉट एन बार इक्वल टू डी, आर बार डॉट एन बार इक्वल टू डी इज गिवन ॲज, है ना. बघा है ना डी, आता इथं डी का बरं नाही यूज केला आहे आपण, इथं हा जो डी घेतला होता तो डी का बरं रिमूव्ह केला आहे, कारण इथं डिस्टन्समध्ये डी घेतो आपण, डिस्टन्सच्या फॉर्म्युलेमध्ये काय घेतो आपण डी, म्हणून या ठिकाणी त्या डीच्या जागेवर त्या ठिकाणी पी वापरला गेला आहे, इथं पी घेतलाय बघा. सो ए बार डॉट एन बार मायनस पी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, है ना. डिस्टन्स और लेंथ ऑफ अ परपेंडिक्युलर, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ऑफ पॉइंट ए फ्रॉम द प्लेन, प्लेन काय आहे आर बार डॉट एन बार इक्वल टू पी इज गिवन ॲज, है ना, ए बार डॉट एन बार मायनस पी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, है ना. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल आणि दोन्हीकडे मॉड आहे बघा, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण, है ना. न्यूमरेटरला मॉड वाचणार आपण, डिनॉमिनेटरला मॅग्निट्यूड वाचणार आपण, आणि लक्षात आलं का त्याच्यामुळे डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे लेंथ ही पॉझिटिव्ह असेल. मग आपण जाऊया पॉईंट नंबर 19 कडे बघा. पॉईंट नंबर 19 काय म्हणताय, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट पी इंटू ब्रॅकेट x1, y1, z1 टू द प्लेन ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. जसं डिस्टन्स फॉर्म्युला आपण 11 स्टँडर्ड मध्ये यूज केला होता ना, त्याच पद्धतीने बघा डी इज इक्वल टू, है ना, डिस्टन्स इज इक्वल टू डी इज इक्वल टू काय येणार ax1, मग ए एक्सच्या जागेवर काय x1, y जागेवर y1, झेडच्या जागेवर z1 बघा, ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d, आणि अपॉन अंडर रूट ऑफ काय कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ z स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला जो आपण 11th मध्ये यूज केला होता, त्या ठिकाणी एक्स आणि वाय चे दोन हे व्हेरिएबल होते आणि द एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल असणार आहे, त्याच्यामुळे 3 व्हेरिएबल येणार आणि द सी स्क्वेअर पण येणार आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला पण या ठिकाणी यूज केलेला आहे. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आले आहे का पॉईंट नंबर 19 पर्यंत डिस्टन्स कडे आता पॉईंट नंबर 20 पण बघा. आता डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स काय आहे पॉईंट नंबर 20, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, है ना. दोन लाईन्स दिले बघा, आर बार डॉट एन बार इक्वल टू P1, आर बार डॉट लाइन्स नहीं द प्लेन्स है ना, डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल प्लेन्स, आर बार डॉट एन बार इक्वल टू P1, आर बार डॉट एन बार इक्वल टू PT इज गिवन एज D इक्वल टू, डी म्हणजे डिस्टन्स वापरायचं म्हणून इकडे P वापरला आहे, P1 मायनस P2 मॅग्निट्यूड ऑफ एन बार, P1 मायनस P2 मॉड मध्ये, आणि अपॉन इथं या ठिकाणी काय आलंय, इथं आलंय बघा मॅग्निट्यूड ऑफ एन बार, काय आलंय तिथं मॅग्निट्यूड ऑफ एन बार आलेला आहे, मॅग्निट्यूड ऑफ एन बार येते लक्षात, दॅट इज D. बरोबर, तो फॉर्म्युला आपल्याला पॅरलल प्लेन असेल तर यूज करायचा आहे. आता इक्वेशन ऑफ प्लेन इन इंटरसेप्ट फॉर्म बघा, x अपॉन a प्लस y अपॉन b प्लस z अपॉन c इक्वल टू 1, वेअर a b c आर काय आहे इंटरसेप्ट ऑन द x y आणि z ऍक्सिस, है ना. इथं इक्वल टू 1 पाहिजे, है ना, इक्वल टू काय पाहिजे 1 पाहिजे, है ना, तरच ती इक्वेशन ऑफ प्लेन इन इंटरसेप्ट फॉर्म येणार आहे. आणि डिनॉमिनेटरला ए बी सी काय आहे, एक्सच्या डिनॉमिनेटरला जी ए आहे त्या ठिकाणी ए सांगताय का ती एक्स ऍक्सिसला कुठं कट करताय, वायच्या डिनॉमिनेटरला बी आहे ते बी सांगताय का ती लाईन वाय ऍक्सिसला कुठं कट करते, आणि झेडच्या डिनॉमिनेटरला जे आहे सी ते सी सांगताय का प्लेन झेड ऍक्सिसला कुठं इंटरसेक्ट करताय, कट करताय. ओके, मग या ठिकाणी आलो बघा पॉईंट नंबर 22 है ना. इफ द प्लेन कोणत्या फॉर्म मध्ये आलाय, इंटरसेप्ट फॉर्म मध्ये, कट्स द कोऑर्डिनेट ऍक्सिस ऍट द पॉइंट है ना पॉइंट ABC, देन द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म इज काय बघा 1/2 इंटू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर c स्क्वेअर प्लस c स्क्वेअर a स्क्वेअर, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म. मग अशा प्रकारे आपण लाईन आणि प्लेनचे पॉइंट्स या ठिकाणी आपण समजून घेतले. मग आता जाऊया आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे, है ना. जवळजवळ या ठिकाणी आता बघा सर, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लाईन अँड प्लेन, लाईन अँड प्लेन, डिफरन्स बिटवीन लाईन अँड प्लेन. लाईन म्हणजे लाईन असते, है ना, लाईन ही लाईन असते, प्लेन असं XY प्लेन, YZ प्लेन, XZ प्लेन, है ना, हे प्लेन असतं, है ना. लाईन ही ती लाईन आहे आपली, है ना. आणि या ठिकाणी प्लेन काय आहे, आपण नाही का XY प्लेन घेतो, YZ प्लेन घेतो, है ना, कोऑर्डिनेट सिस्टीमवरती आपण येतो ना बघा. आता इथं जर 2 कोऑर्डिनेट सिस्टीम जर आपण ड्रॉ केली तर याला काय म्हणणार, याला म्हणणार प्लस XY प्लेन, है ना, पॉझिटिव्ह XY प्लेन म्हणणार, तो प्लेन आहे तो प्लेन. आणि लाईन म्हणजे एक लाईन असते, सरळ लाईन, येते लक्षात. लाईन इज अ स्ट्रेट लाईन आणि प्लेन हा
तो प्लेन असतो XYZ प्लेन. जिथं ज्या दोन ॲक्सिसच्या अवतीभोवती तो एरिया आहे ना, त्या एरियाला म्हटलं गेलं आहे प्लेन. त्या एरियाला काय म्हटलं गेलं आहे? प्लेन म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ लाईन आणि प्लेनमध्ये डिफरन्स आहे है ना, लाईन आणि प्लेनमध्ये डिफरन्स आहे ना. मग या ठिकाणी बघा है ना, बरेचसे विद्यार्थी आता जवळजवळ 20-25 मिनटं 35-40 किती मिनटं झाली, जवळ 45 मिनिट्स होत आले बघा, पाऊण तास होत आला आहे ना. हळूहळू एक एक जॉईंट होत आहे ना. काही या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट आहेत. आता उरले तरी किती दिवस है ना, फार तर फार 15-20 दिवस, 20-25 दिवस आपल्याला मेहनत घ्यायची आहे ना. आणि मी बघतोय केव्हाच एकदम हळूहळू एक विद्यार्थी जॉईंट होत आहेत है ना. जसं काही आपल्याला घेणं नाही आणि देणं नाही है ना. असेल क्लास चालू तर जॉईंट होऊन जाऊ, नाही तर जाऊ दे, काही अडचण नाही आहे, असं नाही पाहिजे है ना. का बिलकुल जिम्मेदारीने, जसं मी बिलकुल जिम्मेदारीने 7:15च्या आत मी या स्टुडिओमध्ये हजर असतो, सगळ्या गोष्टी रेडी ठेवत असतो है ना, चालू करून मी फक्त वेट करत असतो 7:30 कधी वाजतील. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी काळजी घ्या मित्रांनो है ना. काय जाऊ बघू होईल करेल असं नका करू मित्रांनो, कारण इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे ना. बरेच जण बघा आत्ताशी हळूहळू आता एक जण जॉईन झाले बघा है ना. मग मी नाव पण सांगू शकतो, बट आय एम नॉट इंटरेस्टेड इन नेम है ना. कोण लेट येतं आहे आणि काय येतं ते सांगण्यापेक्षा है ना, तुम्ही तुमची जबाबदारी घ्या है ना. आपापली जबाबदारीने आपण काम करा है ना. घरच्यांनी सांगितल्यानंतर क्लास चालू करायचं नाही. आता बघा ना, आपली जबाबदारी, आपण किती सोयीस्कर काम केलं, घरी बसल्या क्लास होतोय. मग घरी बसल्या क्लास होतं तर वेळेवर आपण जॉईन झालो बघा. आता एक जण लिव्ह झाला है ना, एक जण परत लिव्ह झालाय. मग लक्षात येत आहे या ठिकाणी आपण है ना, आपण वेळेवर का बरं येत नाही आहे, जॉईन का बरं करत नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लवकर येत जा, वेळेवर येत जा, महत्त्वाचे चॅप्टर आहेत है ना. हा चॅप्टर सुद्धा व्हेक्टर सारखा इम्पॉर्टंट आहे है ना. 5 ते 7 प्रॉब्लेम विचारले जातात, 5 to 7 प्रॉब्लेम. आणि 5 to 7 म्हणजे तुम्ही बघा है ना, 5 प्रॉब्लेम म्हणजे किती आहे, 10 मार्क आहे. आणि 7 प्रॉब्लेम म्हणजे 14 मार्क आहे. 10 आणि 14 मार्काचं इम्पॉर्टन्स तुम्हाला आज नाही कळणार, ज्यावेळेस ते पर्सेंटाईलमध्ये है ना, पर्सेंटाईलमध्ये डायरेक्ट 20-20, 25-25% पर्सेंटाईलचा फरक पडेल ना. मग तुम्ही म्हणशाल सर इतकं पर्सेंटाईलचा फरक कसा पडला. तो एक प्रॉब्लेमवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक प्रॉब्लेम आपल्याला इम्पॉर्टंट आहे, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आहे, मग गोंधळ होतोय है ना, मग गोंधळ होऊ शकतोय. तर या ठिकाणी मग आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे जाऊया. लेट्स बिगिन मल्टिपल चॉईस क्वेश्चन. येतं लक्षात. मग या ठिकाणी बघा पहिल्या क्वेश्चनकडे आपण या ठिकाणी जात आहोत है ना. सर्वजण व्यवस्थित बघा. आता फर्स्ट क्वेश्चन वाचतोय आपण, फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण या ठिकाणी वाचतोय. काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. परपेंडिक्युलर ह्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ काय, यावरनं आपण काय घेणार, एक डायरेक्शन रेशो घेणार. आठवतं ना, बी बार. येते लक्षात. म्हणजे आपल्याला बी बार फाइंड करण्यासाठी आपण हे डायरेक्शन रेशो आणि या डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रॉडक्ट घेणार. दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला पॅरलल वेक्टर बी बार भेटणार आहे ना. दोघांचं क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला पॅरलल वेक्टर बी बार भेटणार आहे. या जो 2 डायरेक्शन रेशो बघा, या 2 डायरेक्शन रेशो. आणि पासिंग थ्रू द पॉइंट हा ए बार आहे बरोबर. मग पहिले आपण काय करू, बी बार फाइंड करू. बी बार फाइंड करणार. पण बी बार कसं फाइंड करणार, डिटर्मिनंट IJK. पहिल्या रो मध्ये काय येणार, 1 2 3. दुसऱ्या रो मध्ये काय येणार, -3 2 आणि 5. दुसऱ्या रो मध्ये काय येणार, -3 2 आणि 5. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केलेला आपल्याला पॅरलल वेक्टर भेटणार आहे बी बार. सो लेट्स गो. डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय बघा. डिटर्मिनंट किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघितलं असेल बघा है ना. 2 5 10, 10 - 3 2 6, 10 - 6 is 4 है ना. 10 - 6 is 4. माइनस J into bracket 5 minus of minus plus 9. 5 plus 9 is a 14 आणि plus K into bracket 2 plus 6. 2 plus 6 is 8. 2 plus 6 is 8. म्हणजे या ठिकाणी काय वेक्टर भेटला बघा, 4i minus 14j plus 8k. 4i minus 14j प्लस 8k भेटलाय बी बार. आता बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, महत्वाचा कन्सेप्ट सांगतोय का जो पॅरलल वेक्टर असणार आहे, जे डायरेक्शन रेशिओ असणार आहे. ऐकतायत ना, व्हेरी गुड. ऑप्शन पण बऱ्याच जणांनी दिलाय, व्हेरी गुड. अमृता, हर्षिका है ना, या ठिकाणी श्रद्धा, शोएब म्हणताय सर सी इज द करेक्ट ऑप्शन. बरेच जण सी ऑप्शन आलेला आहे. पण मुद्दा आहे इथं डायरेक्शन रेशिओ 448 आलाय, तिथं तर 274 आहे. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काय या ठिकाणी डायरेक्शन रेशिओ मधून आपण मल्टिप्लाय करू शकतो, आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे बी बार आपण जर डिवाइड बाय 2 केलं तर काय येणार, 2i
-7j प्लस 4k and therefore the equation of line passing through a bar, याला आपण a बार बोलणार है ना, पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू बी बार. इन कार्टेशियन फॉर्म काय असणार, x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c आणि x है ना, x मायनस व्हाट इज x1 इज 3, सो x मायनस 3 अपॉन 2 इज इक्वल टू y मायनस ऑफ मायनस प्लस 7 अपॉन b है ना, सॉरी प्लस, इथं मी मिस्टेक केली, आय एम सॉरी. या ठिकाणी काय लक्षात आलं, x2 आहे 1 आणि अपॉन आहे -7 इज इक्वल टू z मायनस 2 अपॉन 4 आणि इट इज गिवन इन ऑप्शन सी. इट इज गिवन इन ऑप्शन सी. बरोबर. शॉर्टकट मेथडने आपण गेलो तर काय करावं लागेल, दिस पॉइंट शुड सॅटिस्फाय. रेशो सेम आला पाहिजे. रेशो कसा आला पाहिजे, एक्झॅक्टली सेम. रेशो जर सेम नाही आला तर मग नाही येणार है ना, रेशो सेम आलं पाहिजे. बरोबर. तर लक्षात आलं का तो पॉइंट जो आहे हा सॅटिस्फाय करेल है ना, हा पण सॅटिस्फाय होईल, हा पण सॅटिस्फाय होईल. फक्त लक्षात आलं का इथं -2 इथं -7 आहे, दोघांमध्ये फरक पडला फ्रॉम द डायरेक्शन रेशो. अदरवाईज आपण डायरेक्ट पॉईंट टाकून पण करू शकत होतो, पण इथं पण 0 0 0 येतं, इथं पण 0 0 0 येत आहे. येते लक्षात. याचा अर्थ ए है ना का बी सी आणि डी मध्ये डायरेक्ट तो पॉईंट सॅटिस्फाय करतो 0 0 0, पण आपल्याला तो बी बार पाहिजे होता. तो बी बार या ठिकाणी भेटला आहे आणि तो बी बार या ठिकाणी आला बघा 2 -7 आणि 4. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1 है ना. या ठिकाणी माझ्या सॉल्व्ह करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी बी ऑप्शन या ठिकाणी सांगून दिलेलं होतं. येते लक्षात. मग आपण जाऊया बघा पॉईंट नंबर 2 कडे. पुढे चला आपण पॉईंट नंबर 2 वाजता आहे, द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन हुज कार्टेशियन इक्वेशन इज गिवन ॲज. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन दिलेली आहे, आपल्याला कार्टेशियन इक्वेशन पाहिजे. मग वेक्टर इक्वेशन कशी दिली आहे बघा, कसं दिलं बघा, 4x मायनस 3z प्लस 5 इक्वल टू 0 आणि तो y इक्वल टू 2 दिलाय. आता y इक्वल टू 2 दिले, याचा अर्थ काय झाला का त्याचा डिनॉमिनेटर 0 येतोय. त्याचा डिनॉमिनेटर काय येणार आहे, 0 येणार आहे. मग याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. याला काय करावं लागेल, आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. आणि याला सॉल्व्ह करताना काय करावं लागेल बघा है ना, ही इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय घेणार, इथं 4x इज इक्वल टू 3z मायनस 5. 4x इज इक्वल टू काय आलं, 3z मायनस 5 आलं. मग 4x इक्वल टू 3z मायनस 5 आलं तर लक्षात येतं हे बघा, या ठिकाणी हा 3 नको आहे, हा 4 नको आहे. 3 नको आहे आपल्याला, 4 नको आहे, बरोबर ना. मग हा 3 आणि 4 नको आहे, तत्पूर्वी आपण 3 कॉमन घेऊया आपण. सो 4x इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट काय येणार, z मायनस 5 अपॉन 3. आता आपण काय करतो इथं, डिव्हाइड है ना, डिव्हाइड बाय 12. डिव्हाइड बाय काय करतो आपण, 12 करतोय. मग डिव्हाइड बाय जर 12 केलं तर काय येणार, 4x अपॉन 12 म्हणजे x अपॉन 3 इज इक्वल टू z मायनस 5 अपॉन 3 4 जा 12. येते लक्षात. आणि इथं वायचा डिनॉमिनेटरला काहीच नाही आहे, म्हणजे तो 0 असणार आहे. म्हणजे डायरेक्शन रेशोज काय आले, डायरेक्शन रेशो आले बघा 3, वायचा 0 आणि इथं किती आलाय 4. डायरेक्शन रेशो किती आलाय, डायरेक्शन रेशो किती आलाय 304 डायरेक्शन रेशो. आणि पासिंग थ्रू द पॉइंट काय आलाय, पासिंग थ्रू द पॉइंट येतं बघा, ए 0 आहे ना, पासिंग थ्रू द पॉइंट 0. इथं किती आलं y इज इक्वल टू बघा 2 आलाय है ना, y इज इक्वल टू 2 आलेला आहे. 0,2,5 अपॉन 3, 0,2,5 अपॉन 3. दोन गोष्टी समजून घ्या, डायरेक्शन रेशो आणि पासिंग थ्रू द पॉइंट. हे पॉइंट आहे आणि हे डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल वेक्टर आहेत. पॅरलल वेक्टरचे डायरेक्शन रेशो आहे. मग आपल्याला जायचं आहे इक्वेशन कडे. मग आता बघा बरं, या ठिकाणी पासिंग थ्रू द पॉइंट 0 2 5 अपॉन 3 आणि पासिंग थ्रू कुठे भेटतंय बघा है ना, 0 2 या ठिकाणी बघा 0 2 5 अपॉन 3. कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय होतं बघा है ना, I 0 आहे, 0 आहे बघा, इथं I आहे नाही, इथं I आहे, इथं दोन ठिकाणी 0 आहे. सो इथं आलं बघा 2 आलं 2 आणि 5 अपॉन 3, इथं मायनस आलंय, इथं प्लस आलंय. सो प्लस 5 अपॉन 3 बरोबर आहे, पॉईंटने आपल्याला सांगितलं. आणि 304 बघा 30 आणि 4. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. असे बरेच विद्यार्थी म्हणतात बघा या ठिकाणी सी ऑप्शन आहे है ना, बट ऑप्शन कोणतं निघालंय है ना, ऑप्शन इज सी. बरेच मुलं ए पण टाईप करताय, ए नाही, ए असू शकत नाही बघा. पॉईंटचं एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, इथं आय दिलाय म्हणजे ते 3i म्हणताय, याचा अर्थ या ठिकाणी पण 3i म्हणताय. 100% ए आणि बी असू शकत नाहीये
है ना. सो करेक्ट ऑप्शन कोणता आहे? सी आहे. अक्षय असेल, श्रुती पिंपळकर, आकांक्षा चव्हाण, सार्थक जाधव, साहिल वराडे, सार्थक जाधव, कार्तिकी बनकर सर्व म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. या ठिकाणी सीच ऑप्शन बरोबर आहे. पासिंग थ्रू द पॉइंट है ना, तो पॉइंट आपल्याला भेटला आहे ना. 0, 2 आणि 5/3 या ठिकाणी भेटला आहे. येथे लक्षात. सो ऋतुजा टेंगाडे, वैष्णवी, सार्थक सगळं म्हणतायत सी ऑप्शन. याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे. मग आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे है ना. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 कडे जर आपण गेलो तर काय क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 वाचतोय आपण. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, पासिंग थ्रू द पॉइंट भेटले आपल्याला. काय पॉइंट? -1, 3, -2 बरोबर. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, परपेंडिक्युलर टू द लाईन्स बघा. हा D1 भेटतोय, हा D2 भेटतोय ना. D1 D2 आपल्याला भेटणार आहे है ना. D1 D2 और B1 B2 तुम्ही काय म्हणणार त्या लाईन्सला है ना. मग या दोघांवरनं आपल्याला बी फाईन करायचं असणार आहे. येथे लक्षात. मग बी इज इक्वल टू काय येणार बघा. बी इज इक्वल टू म्हणजे बी बार इज इक्वल टू IJK. आणि इथे येणार बघा फर्स्ट मध्ये 1, 2, 3 आणि -3, 2 आणि 5. मग मुद्दाला डिटर्मिनंट कधी तयार करायचा? परपेंडिक्युलर असेल तर. परपेंडिक्युलर असेल तर आपण काय करणार? डिटर्मिनंट तयार करणार आहोत. मग हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला तर काय येणार बघा. I इंटू ब्रॅकेट 2 5 10, 10 - 6 इज 4, 10 - 6 इज 4. येथे लक्षात. त्यानंतर बघा -j इंटू ब्रॅकेट 5, 5 + 3 3 9 है ना. 5 + 9 लक्षात आलं. इट इज इक्वल टू 14. आणि परत लक्षात आलं +k इंटू ब्रॅकेट बघा 2 - +6 इज 8. म्हणजे या ठिकाणी पुन्हा तो व्हेक्टर काय आला बघा. 4i - 14j + 8k, 4i - 14j + 8k. म्हणजे 4 - 14 आणि 8, 4 - 14 आणि 8 काय आले? दॅट इज अ डायरेक्शन रेशो, दॅट इज अ डायरेक्शन रेशो ऑफ अ पॅरलल व्हेक्टर बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करतोय? व्हेरी गुड. तन्मय, पद्मश्रीरा, सर्व अमृता, सर्वजण ऑप्शन डी सांगताय. व्हेरी गुड. डी इज द करेक्ट ऑप्शन, डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. डी इज द करेक्ट ऑप्शन. कशावरनं केलं का? परत डायरेक्शन रेशोसाठी आपण जर 2 ने डिवाइड केलं तर 2i - 7j + 4k, 2i - 7j + 4k, 2 - 7 4, 2 - 7 4 इज गिवन इन ऑप्शन डी. आणि पासिंग थ्रू द पॉइंट होतं बघा है ना. न्यूमरेटरला -1 हा प्लस झाला, 3 आणि +2. येस, व्हेरी गुड. डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. ऋतुजा, ईश्वरी, सार्थक, आकांक्षा, समीक्षा, शेलर सगळे म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. का आपल्याला तो डी बार भेटला म्हणजे आपल्याला या ठिकाणी फटाफटमध्ये आपण आन्सरपर्यंत पोहोचलो. व्हेरी गुड. सार्थक जाधव, समीक्षा शेलार, आकांक्षा चव्हाण सर्व म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 वाचतोय आपण बघा. काय आहे प्रॉब्लेम नंबर 4? द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट A 1 2 3. पॉइंट A 1 2 3 बघितलं बघा. इथं पण 1 2 3 आहे. 1 2 3 1 2 3 सगळ्या ठिकाणी 1 2 3 आहे. आणि त्यावर परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर. ते काय म्हणतात? परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर्स. परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर म्हणजे परत या ठिकाणी काय लक्षात आलं? हे जे दोन व्हेक्टर दिलेले आहेत है ना, यांच्यावरनं आपल्याला बी बार फाइंड करायचं आहे है ना. मग बी बार कसं फाइंड करणार? इट इज अगेन डिटर्मिनंट IJK. परपेंडिक्युलरचा कन्सेप्ट यूज होतोय. इथं सेकंड रो मध्ये काय येणार? 2 1 -1. इथं येणार बघा 1 3 आणि 2 है ना. हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह जर केला तर आपल्याला डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल व्हेक्टर भेटतील. आणि तो डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल व्हेक्टर हे लॅम्डाच्या समोर असणार आहे. मग याला आपण सॉल्व्ह करू बघा. काय येतं? I इंटू ब्रॅकेट बघा 2 + 3 इज 5, -j इंटू ब्रॅकेट 2 2 4, 4 + 1 5 आणि +k इंटू ब्रॅकेट है ना. 3 2 6 -1 इज 5. म्हणजे व्हेक्टर काय आलं बघा? 5i - 5j + 5k. लक्षात आलं. डिवाइड बाय 5 केल्यावर काय येणार? I - j + k, I - j + k. व्हेरी गुड. सिद्धी, आनंद, अमृता, यश, पूनम, सर्वेश है ना. यस, पूनम, मसिरा, सार्थक, वेदांग सगळेजण म्हणताय सर डी इज द ऑप्शन. तुमच्या अगोदर आमचा आन्सर आला. ईश्वरी, श्रुती पिंपळकर, सार्थक, राधिका, व्हेरी गुड. ऋतुजा भुजाडे, समीक्षा सेलार, सार्थक जाधव, आकांक्षा चव्हाण, शोएब शेख, पूजा जाधव सर्व म्हणतात सर डी इज ऑप्शन. डी इज द करेक्ट ऑप्शन. अँड करेक्ट या ठिकाणी बघा मायनस है ना 1 - 1 कुठं आहे बघा? 1 - 1 1 या ठिकाणी आहे. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड है ना. व्हेरी गुड. ऋषिकेश सोनवणे, आरती वाघ, समीक्षा मोरेस है ना,
साहिल वराडे, साक्षी साठे सर्व म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. हा, व्हेरी गुड. ऋतुजा टेंगाडे, सर्वांना या ठिकाणी डी ऑप्शन बरोबर आलेला आहे. मग आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 5. काय प्रॉब्लेम नंबर 5 वाचा. लेट्स रीड प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 वाचतोय बघा. अ लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशो 1-4-2. अ लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशो काय दिले, 1-4-2 इंटरसेक्ट्स द लाईन x - 7/3, y - 1/-1, z + 2/1 and x/2 equal to y - 7/3 equal to z/1 at the points A and B respectively. Then the coordinate of point A and B are. Then the coordinate of point A and B are. पहिली कार्टेशियन इक्वेशन जी दिलेली आहे है ना, ही आपण कार्टेशियन इक्वेशन कन्सिडर करूया. बघा काय म्हणताय ते, x - 7/3 is equal to y - 1/-1 is equal to z + 2/1 equal to, जर आपण लॅम्बडा कन्सिडर केला है ना, मग x - 7/3 इक्वल टू लॅम्बडा कन्सिडर केला तर देअरफॉर x ची व्हॅल्यू काय येते बघा है ना, x - 7/3 लॅम्बडा. आणि मग लक्षात आलं x इज इक्वल टू 7 + 3 लॅम्बडा. त्याच पद्धतीने y इज इक्वल टू काय येणार बघा, y इज इक्वल टू -1 तिकडे गेला +1 है ना, आणि या ठिकाणी मायनस लॅम्बडा, 1 - लॅम्बडा येते लक्षात, 1 - लॅम्बडा येत आहे बरोबर. आणि त्या ठिकाणी z इज इक्वल टू बघितलं तर हा 2 तिकडे गेला, -2 + लॅम्बडा बरोबर. याचा अर्थ काय झाला, हे XYZ चे व्हॅल्यू लक्षात आलं, दॅट इज द पॉइंट ऑन द दिस लाईन. ह्या लाईन वरती तो पॉइंट आहे है ना, तो पॉइंट आहे आणि त्याला आपण ए पॉइंट बोलूया. आपण त्याला काय म्हणणार, पॉइंट ए. मग लक्षात आलं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए काय आलाय, XYZ इक्वल टू पॉइंट ए इंटू ब्रॅकेट 7 + 3 लॅम्बडा कॉमा 1 - लॅम्बडा कॉमा -2 + लॅम्बडा. हा पॉइंट ए भेटला आपल्याला. जर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली तर लॅम्बडा इथं पुट केला तर आपल्याला ए कोऑर्डिनेट भेटणार आहे, जो ए कोऑर्डिनेट या ठिकाणी आहेत. आपल्याला माहित नाही, आपण कोणतं पॉइंट नाही टाकू शकत, येते लक्षात. मग आता दुसरं कन्सिडर करू. नाव दुसरी लाईन बघा, काय नाव दुसरी लाईन आहे x/2 इक्वल टू y - 7/3 इक्वल टू z/1 इज इक्वल टू z/1. आणि याला आपण काय करू आता, दुसरा स्केलर येऊ म्यू. इथं लॅम्बडा घेतला तर इथं म्यू घेतला आपण. जसं इथं XYZ चे व्हॅल्यू फाइंड करून पॉइंट ए भेटला आपल्याला बरोबर, तसं इथं XYZ चे व्हॅल्यू फाइंड करून आपल्याला पॉइंट बी भेटणार आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी आपण काय करतो बघा, आणि हा 2 म्यू झाला. सो x इज इक्वल टू काय आलाय 2 म्यू बरोबर, y इज इक्वल टू काय येणार 7 + 3 म्यू आणि z इज इक्वल टू काय येणार म्यू येणार आहे. म्हणजे लक्षात आलं पॉइंट बी आपल्याला भेटतोय, x, y, z इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट 2 म्यू 7 + 3 म्यू आणि म्यू. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय भेटले, आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे पॉइंट ए आणि पॉइंट बी बरोबर. पॉइंट ए आणि पॉइंट बी भेटलाय. मुद्दा आला यांनी काय दिलं बघा, 1 - 4 आणि 2 पण दिलाय. काय दिलाय इथे, डायरेक्शन रेशो, अलाइन हॅव्हिंग डायरेक्शन रेशो. लाईन हॅव्हिंग काय आहे, डायरेक्शन रेशो दिलेले आहेत. येते लक्षात. मग डायरेक्शन रेशो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय भेटणार, आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन रेशो म्हणजे डिनॉमिनेटर भेटणार आहे. आता या ठिकाणी काय करू आपण, ए आणि बी भेटलाय, मग आपण यावरनं ए बी बार आपण फाइंड करू. ए बी बार आपण जर फाइंड केलं ए बी बार, तर ए बी बार इज इक्वल टू काय येणार, बी बार - ए बार और ए बार - बी बार केलं तरी काही फरक पडणार नाही है ना. या ठिकाणी बघा मग एक्स काय बघा 7 + 3 लॅम्बडा काय आहे, 7 + 3 लॅम्बडा आणि त्यातून आपल्याला करायचं आहे -2 बरोबर. बघा मी रेड कलरने अंडरलाईन करतो बघा है ना, 7 + 3 लॅम्बडा -2 म्यू, 7 + 3 लॅम्बडा -2 म्यू बरोबर. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, मग या ठिकाणी आपल्याला ए बी बार काय येतं बघा है ना, 7 + 3 लॅम्बडा -2 म्यू आय प्लस, मग इथं काय येणार आता बघा ब्ल्यू कलरने मी अंडरलाईन करतोय है ना वाय. मग आपण 7 - 3 -2 म्यू केलं, तिथं काय येणार मग 1 - लॅम्बडा बरोबर, 1 - लॅम्बडा आणि -7 - 3 म्यू येणार, -7 - 3 म्यू येणार बरोबर. मग या ठिकाणी बघा 1 - 7 म्हणजे -6 आलं. मग इथं आलं बघा -लॅम्बडा -3 म्यू आणि -6 काय आलंय -लॅम्बडा -3 म्यू आणि -6j बरोबर. मायनस बघून या व्यवस्थित. आणि त्यानंतर बघा आता त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय ग्रीन कलरने आपण अंडरलाईन करतोय आणि त्यांचं आपण सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला भेटणार आहे है ना
कोइफिशियंट ऑफ के बघा या ठिकाणी -2 लॅमडा -2 प्लस लॅमडा आणि मायनस म्यू, -2 प्लस लॅमडा आणि मायनस म्हणजे काय प्लस लॅमडा आहे, मग लॅमडा -2 मायनस म्यू आणि के. काय भेटलं आपल्याला, ए बी बार भेटलं आपल्याला. काय भेटलं आहे, डायरेक्शन रेशो ऑफ ए बी बार. बरोबर, डायरेक्शन रेशो ऑफ काय भेटले आहेत, ए बी बार भेटलेला आहे. मग या ठिकाणी बघा 3 लॅमडा. बरोबर बरोबर, मग या ठिकाणी काय म्हणतात ते बघा, या ठिकाणी ते म्हणताय लाईन हॅव्हिंग डायरेक्शन रेशो इंटरसेक्स द पॉइंट एंड पॉइंट. बरोबर, म्हणजे या ठिकाणी काय लक्षात येत आहे, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला रेशो मध्ये जावं लागेल बघा. 7 प्लस 3 लॅमडा मायनस 2 म्यू अपॉन 1, डायरेक्शन रेशो 1 दिलाय, मस्ट बी इक्वल टू मायनस लॅमडा मायनस 3 म्यू मायनस 6 अपॉन -4, मस्ट बी इक्वल टू लॅमडा -2 मायनस म्यू अपॉन 2 भेटले आपल्याला. मग आपण काय करू, या ठिकाणी आपली मर्जी है ना, आपल्या सोयीनुसार आपण काय करू, सुरुवातीला ह्या दोघांना कन्सिडर करू है ना. ह्या दोघांना कन्सिडर जर केलं तर काय लक्षात येतं बघा, 7 प्लस 3 लॅमडा मायनस 2 म्यू अपॉन 1 न लिहिते इज इक्वल टू बघा मायनस 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 कॉमन करून कट है ना, लॅमडा प्लस 3 म्यू प्लस 6 अपॉन 4, आपण काय आलाय 4 आलाय. मग या ठिकाणी काय होईल, याला आपण जर 4 ला इकडे मल्टिप्लाय केलं है ना, मल्टिप्लाय केलं सॉल्व केलं तर काय होऊ शकतं बघा है ना. मग काय येतं बघा, 7 4 जा 28 प्लस 3 4 जा 12 लॅमडा मायनस 2 2 जा 4 म्यू इज इक्वल टू लॅमडा प्लस 3 म्यू प्लस 6, लॅमडा प्लस 3 म्यू प्लस 6. काय लक्षात आलं बघा, इथं 12 लॅमडा मायनस लॅमडा है ना, तिकडून 10 लॅमडा मायनस लॅमडा आल्यावर काय आलं 11 लॅमडा, -4 -3, -4 -3 इज -7 म्यू, -4 -3 इज -7 म्यू. येते लक्षात. आणि या ठिकाणी काय येतं -2 म्यू तिकडून -3 मिळतो, -5 म्यू येत आहे ना. आणि या ठिकाणी नंबर येतं बघा इज इक्वल टू, आपण या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर काय येणार, इज इक्वल टू 28 आणि 6 - 28 येणार. मग या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन येत आहे ना, 6 - 28 इज -22 है ना. मग या ठिकाणी काय बघितलं आपण बघा, 11 लॅमडा -7 -5, येस -7 -5 इज काय आलं, 4 2 जा 8 म्यू, 8 आलं तिथं आहे ना. आपल्याला या ठिकाणी क्लिअर करावं लागेल बघा, 4 ने मल्टिप्लाय केलं होतं है ना, 4 2 जा 8 होता इथं है ना, 8 म्यू, आय एम सॉरी फॉर दॅट. आणि 8 -8 आणि तिकडून -3 येणार आहे, 8 -8 आणि -3 किती येणार, आणि इज इक्वल टू किती येत आहे -22 येत आहे. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, मग या ठिकाणी जर आपण डिवाइड बाय 11 केलं तर काय येतं बघा, लॅमडा मायनस म्यू इक्वल टू -2, लॅमडा मायनस म्यू इक्वल टू -2 ही आपल्याला भेटली इक्वेशन. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1 है ना. लॅमडा मायनस म्यू इक्वल टू -2 पहिली इक्वेशन भेटली आपल्याला. बरोबर, मग आता आपण काय करू, आता आपण फर्स्ट पार्ट आणि सेकंड लास्ट पार्ट आपण इक्वेट करू. फर्स्ट पार्ट आणि लास्ट पार्ट इक्वेट केलं तर काय येणार बघा, या ठिकाणी बघा 7 + 3 लॅमडा -2 म्यू इज इक्वल टू लॅमडा -2 मायनस म्यू. बरोबर ना. या ठिकाणी आणि इक्वल टू अपॉन 2 आला, हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला तर काय येणार बघा, 7 2 जा 14, 7 2 जा 14 प्लस 6 लॅमडा है ना, आणि -4 म्यू इज इक्वल टू काय येत आहे, लॅमडा -2 मायनस म्यू. येते लक्षात बघा, 6 लॅमडा मायनस लॅमडा इज 5 लॅमडा, -4 + 1 इज -3 म्यू आणि इज इक्वल टू -2 - 14 तिकडे गेल्यावर येणार -16. येते लक्षात, इज इक्वल टू काय येणार आहे -16 येणार आहे. बरोबर का, येस ऑर नो. आणि मग लक्षात आलं बघा, ह्या दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहे. या दोन इक्वेशन जर आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्या तर आपल्याला लॅमडा आणि म्यूची व्हॅल्यू भेटणार आहे आफ्टर सॉल्विंग है ना, आफ्टर सॉल्विंग. येस, आफ्टर सॉल्विंग या ठिकाणी आपल्याला काय भेटेल,
मग या ठिकाणी आपण या ठिकाणी सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतोय बघा. या ठिकाणी सायमल्टेनियस सॉल्व्ह केलं तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार बघा, 3 लॅम्बडा मायनस 3 म्यू इज इक्वल टू -6. बरोबर. मग सबस्ट्रॅक्शन केलं बघा, 5 लॅम्बडा मायनस 3 लॅम्बडा है ना, 2 लॅम्बडा इज इक्वल टू 16 - 6 इज अ 10 -10. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं 2 लॅम्बडा इज इक्वल टू -10. सो लॅम्बडा इक्वल टू येते -5. सॉल्विंग केलं तर लॅम्बडा इक्वल टू -5 येत आहे बघा. लॅम्बडा इक्वल टू काय येत आहे, -5. हा लॅम्बडा -5 जर पुट केला तर -5 तिकडे जाणार +5 होणार आणि 5 - 2 3 येणार. सो म्यूची व्हॅल्यू येते -3 आणि म्यूची व्हॅल्यू काय येते, -3 येते बघा. सो लॅम्बडा -5 आला, म्यू -3 आलाय. ही लॅम्बडाची व्हॅल्यू आपण बघा या ठिकाणी पॉईंट मध्ये पुट करतोय बघा. वी आर गोइंग टू पुट लॅम्बडा इन पॉईंट ए बघा. या ठिकाणी बघा 5 -5 बघा. 3 × -5 इज -15. 7 - 15 7 - 15 इज -8. -8 किती ऑप्शन मध्ये आहे, येस -8 फक्त आणि फक्त ए ऑप्शन मध्ये आहे बघा. -8 कुठे आहे, फक्त आणि फक्त ए ऑप्शन मध्ये. बरोबर का, चेक करून घ्या. मी पर्पजली या ठिकाणी गोंधळ होऊ शकतोय बघा. या ठिकाणी बघा ए पॉईंट आपल्याला भेटतोय है ना. ए पॉईंट किती येणार, 7 + 3 लॅम्बडा आणि या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू किती बघा, -5 आहे. सो -8 आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. बरोबर का. सो काय ऑप्शन येत आहे बघा, फटाफट सांगा मला आता ऑप्शन काय येत आहे. येस प्लीज टेल मी द ऑप्शन. येस -8 आलेला आहे. आता लॅम्बडाची व्हॅल्यू -5 जरी आपण पुट केली तर काय येतं बघा, -1 + 5 इज 6 येते लक्षात. बघा दुसरा ऑप्शन आलेला आहे म्हणजे y कोऑर्डिनेट पण आपल्याला आले बघा. 8 आला, -6 आला आणि -5 जर आपण या ठिकाणी पुट केली आहे ना तर काय येतं बघा, -2 - 5 इज -7. याचा अर्थ ए पॉईंट बरोबर असणार आहे. आता म्यू आपण टाकतोय बी मध्ये बघा. बी पॉईंट मध्ये 2 × -3 इज -6. बरोबर. त्यानंतर -3 × 7 बघा या ठिकाणी आहे ना, -3 3 -9 7 - 9 इज -2 आणि या ठिकाणी बघा -3. या ठिकाणी लक्षात आलं का ए इज द करेक्ट ऑप्शन आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा आणि म्यू. लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण पुट करणार ए आणि याच्यामध्ये है ना तर आपल्याला भेटतंय ए ऑप्शन. व्हेरी गुड. प्रतीक्षा, सार्थक, श्रेया, अमृता, आदित्य भोसले, श्रद्धा मालकर या ठिकाणी सर्वजण खूप अगोदरपासून ऑप्शन सांगत होते पण मी या ठिकाणी सॉल्व्ह करत होतो त्याच्यामुळे मी सर्वांचं नाव नाही घेऊ शकलो. श्रद्धा मालकर, साईल वराडे सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे ए हा करेक्ट ऑप्शन आहे है ना. मग ए करेक्ट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे इथे लक्षात. मग ए हा करेक्ट ऑप्शन आहे है ना. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे आपण या ठिकाणी डिटेल गेलोय, व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलंय आणि मग आपण पोहोचलोय प्रॉब्लेम मध्ये इथे लक्षात. आता मुद्दा आला, हा ए ऑप्शन जर आपण इथं टाकलं डायरेक्टली तर काय होईल बघा बरं. -8 - 7 इज -15 -15/3 इज -5 है ना. पहिला स्केलर -5 आला. मग या ठिकाणी 6 पुट करा बरं. मग बघा 6 - 1 इज 5 5/-5 इज -5 सेम येत आहे बघा. आणि या ठिकाणी बघा -7 पुट केलं तर -7 + 2 इज -5 आणि या ठिकाणी -5/-1 इज -5 म्हणजे रेशो तिन्ही सेम आले. ए पॉईंटनी सॅटिस्फाय केलंय है ना. या ठिकाणी कुठेच -8 नाही, याचा अर्थ बाकीचं ऑप्शन असू शकत नव्हते है ना. मग या ठिकाणी हा 8 पण आपण दुसऱ्या याच्यात टाकून बघितलं तर बघा बरं है ना. -8/2 इज -4 या ठिकाणी बघा इथं 6 आहे ना. मग इथं 6 जर आपण पुट केला तर 6 -7 है ना -1/3 येणार. बरोबर. मग या ठिकाणी दुसरा ऑप्शन 6/-2 -3 आणि 6 - 7/3 या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी गोंधळ व्हायला लागला आहे का नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की आपल्याला ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करणं करेक्ट असणार आहे. मग आपण जर ऑप्शन मध्ये पॉईंट टाकले है ना, ऑप्शन मध्ये जर आपण पॉईंट टाकले है ना, जर -6 -2 आणि -3 तर आपल्याला ऑप्शन बरोबर येईल है ना. -6 -2 आणि -3 जर आपण पुट केले तर आपल्याला ऑप्शन बरोबर यायला लागेल. -6/2 है ना. -6/2 इज -3 -2 -7 -2 -9/3 इज -3 आणि या ठिकाणी बघा -3/1 इज -3. हे पण रेशो सेम आले, हे पण रेशो सेम आले. बरोबर. मग या ठिकाणी पॉईंट टाकून पण जमणार आहे आणि इथं मी डिटेल पण सॉल्व्ह करून पण दिलाय सायमल्टेनियसली. दोन्ही ऑप्शन या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. बरोबर. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 6. काय आहे प्रॉब्लेम नंबर 6 वाचा. इफ द लाईन्स अँड लाईन्स आर ॲट राईट अँगल्स. राईट अँगल म्हटल्यावर काय,
कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून सांगा, जर दोन लाईन्स ॲट राईट अँगल असतील तर काय कोणता कन्सेप्ट या ठिकाणी यूज होणार आहे. कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा मला, जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर कोणता कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. हा, परपेंडिक्युलर असेल तर काय आहे ना, सगळं परपेंडिक्युलर टाईप करताय, पण परपेंडिक्युलर असेल तर कन्सेप्ट काय यूज होणार. इथं त्यांनी परपेंडिक्युलर राईट अँगल म्हणजे परपेंडिक्युलर दिलंय ना, इथं ते दिले ना राईट अँगल म्हणजे परपेंडिक्युलर. तुम्ही परपेंडिक्युलर नका टाईप करून सांगू, बरेच वेळेला परपेंडिक्युलर टाईप करताय. नाही, दोन लाईन्स राईट अँगल म्हणजे दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर कन्सेप्ट काय यूज होणार. सोपा कन्सेप्ट आहे. यस, पूनम बरोबर आहे, सोनाली राहणे बरोबर आहे, व्हेरी गुड. दोघींनी पण बरोबर आन्सर दिलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये बरोबर टाईप केलेलं आहे का दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर काय. सिद्धी कुदळे पण म्हणताय है ना, त्यांचं पण बरोबर आलेलं आहे ना. तिघांनीच फक्त सांगितलंय, बाकीचे विचार करताय. समीक्षा बरोबर आहे, साक्षी साठे पण बरोबर आहे. यस, रुचा पण बरोबर आहे, ईश्वरी पण बरोबर आहे, वेदांग पण बरोबर आहे. आणि बरोबर आन्सर काय आहे, ईश्वरी, मसिरा सगळे म्हणताय डॉट प्रोडक्ट इज झिरो. काय, यस, डॉट प्रोडक्ट इज झिरो. व्हेरी गुड. या ठिकाणी आपल्याला डॉट प्रोडक्ट इज झिरो, डॉट प्रोडक्टचं कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचं आहे, पण घाई गडबडमध्ये डॉट प्रोडक्ट चुकायला नको. व्हेरी गुड, सर्वांना समजलेला आहे. मी मुद्दाम तुमच्याकडून टाईप करून का बरं घेतला, कारण हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू झिरो खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, म्हणून आपल्याला तो कन्सेप्ट आला पाहिजे, माहित पाहिजे. ओके, आता लक्ष द्या इकडं. मग कोणाचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा बघा बरं, या दोन इक्वेशन मध्ये मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा कोणाचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. सांगा बरं आता. यस, सगळे बरोबर आहेत. कल्याणी, अभिनव, श्रद्धा, सुमित, ऋतुजा सगळे बरोबर आहेत. आता कमेंट बॉक्समध्ये पुढे टाईप करून सांगा मला कोणाचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. म्हणजे इथं मला सांगा काय करावं लागेल. टाईप करून सांगू शकता मला काय करावं लागेल. टाईप करून सांगा बरं काय करावं लागेल, मग मला लक्षात यायला लागेल की तुम्ही बरोबर सांगतायत. B1 अँड B2 फाइंड करावं लागेल. व्हेरी गुड. B1 अँड B2 फाइंड करावं लागेल. कसं फाइंड करणार. अक्षय म्हणता B1 अँड B2 फाइंड करावं लागेल सर. व्हेरी गुड. B1 अँड B2 करेक्ट एकदम तुमचा आन्सर. यस, रुचा पण म्हणता B1 B2 फाइंड करून त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल, पण B1 B2 कसं फाइंड करणार. मुद्दा आहे B1 B2 कसं फाइंड करणार. मग सिरा पण तेच म्हणतायत. पूनम निकम, सिद्धी म्हणताय सर ऍडजस्ट करावं लागेल इक्वेशनला आणि ऍडजस्ट करून डिनॉमिनेटर. यस, रुचा म्हणताय डिनॉमिनेटर मधून आपल्याला घ्यावं लागेल, पण त्यासाठी न्यूमरेटर ऍडजस्ट करावं लागेल. व्हेरी गुड. न्यूमरेटर ऍडजस्ट करावं लागेल. बघा मित्रांनो, न्यूमरेटर का बरं ऍडजस्ट करावं लागेल, कारण इथं काय दिलंय बघा 3 - x दिलंय. आपल्याला 3 - x नकोय, x मायनस पाहिजे होता है ना, x पाहिजे होतं पहिले, म्हणजे इथं ऍडजस्ट करावं लागेल. इथं तर 5y आलाय, 5y नको पाहिजे आपल्याला, y पाहिजे होता. -2/3 λ+1 इज इक्वल टू इथं 5 - z दिलाय, तसं नव्हतं पाहिजे आपल्याला. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, मायनस साईन कॉमन घेऊन डिनॉमिनेटर पाठवावं लागेल. बघा x - 3/-2 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं बघा, x - 3/-2 समजताय. त्याचप्रमाणे बघा 5 कॉमन काढा आणि डिनॉमिनेटर देऊन टाका. 5 कॉमन काढा आणि डिनॉमिनेटर देऊन टाका. काय येणार बघा, y - 2/5/3 λ+1/5. तो 5 कॉमन काढला आणि तो 5 कुठे गेला, डिनॉमिनेटरला गेला. या ठिकाणी बघा मायनस साईन कॉमन काढतोय, z - 5/-1 बरोबर, z - 5/-1. याचा अर्थ काय झाला बघा, का आपल्याला या ठिकाणी पहिल्या वेक्टरचे डायरेक्शन रेशो भेटले आपल्याला है ना, पहिल्या पॅरलल वेक्टरचे डायरेक्शन रेशो भेटले आपल्याला. आता आपण काय करतोय, आता आपण दुसरी लाईन घेतोय आणि आता दुसरी लाईन काय दिली बघा बरं, बघा x+2/-1. व्हेरी गुड. 1 - 3y/7 इक्वल टू 4 - z/2μ. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा इथं करेक्ट आहे, इथं ऑप्शन है ना, इथं बरोबर ऍडजस्टेड आहे. सो इथं -1 बरोबर आलं, पण इथं नाही चालणार. -3 कॉमन घ्यावं लागेल आणि तो -3 काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला पाठवावं लागेल. मग काय आलं बघा, 1 - 1/3/-7/3 इक्वल टू मायनस साईन कॉमन घ्यावं लागेल, z - 4/-2μ. बरोबर. आणि मग लक्षात आले बघा, हे दुसरे डायरेक्शन रेशो आले आपल्याला दुसऱ्या वेक्टरचे. बरोबर. आणि मग आपण सांगणार काय सांगणार, सिन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर देअरफॉर डॉट प्रोडक्ट इज 0.
देअरफॉर डॉट प्रॉडक्ट इज 0. कोणाचं डॉट प्रॉडक्ट बघा, -2 इंटू -1 प्लस 3 लॅम्बडा प्लस 1/5 इंटू -7/3 प्लस -1 इंटू -2 म्यू इक्वल टू 0. मग काय आलं, -2 इंटू -1 इज 2 बघा, प्लस इंटू मायनस इज मायनस, प्लस इंटू मायनस इज मायनस. 7 मल्टिप्लाय केलं तर 7 3 जा 21 प्लस 7/5 3 जा 15 बरोबर. मायनस मायनस प्लस 2 म्यू इज इक्वल टू 0. यस, बरेच विद्यार्थी आन्सर सांगताय. मग या ठिकाणी हा 15 नकोय आपल्याला डिनॉमिनेटरला. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 15. 15 2 जा 30 30 -21 लॅम्बडा -21 लॅम्बडा इथं आणि प्लस 7 आणि प्लस 15 2 जा 30 म्यू इज इक्वल टू 0 बरोबर. मग या ठिकाणी काय आलं बघा, -21 लॅम्बडा प्लस 30 म्यू आणि प्लस येतं लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा इक्वेशन तयार करतो आपण. कशी इक्वेशन येते बघा, -21 लॅम्बडा प्लस 30 म्यू बरोबर. आणि बघा या ठिकाणी हा 30 प्लस आहे ना, मायनस असल्यामुळे साईन बदलणार आहे. आणि 30 - 7 इज +21 आणि +21 राईट हँड साईडला गेलं तर -21 होणार आहे. येते लक्षात, किती होणार आहे, बरोबर आहे का बघा. 30 - 7. व्हेरी गुड. कमेंट बॉक्स मध्ये फटाफट टाईप करता विद्यार्थी. सर 21 नाही 23 आहे ना, 23 पाहिजे. काय पाहिजे, 23 पाहिजे. ओके, 23 पाहिजे. तिथं बोला काय पाहिजे, 23 पाहिजे या ठिकाणी बरोबर. मग आपण तो 23 आपण घेणार आणि मग आपण डिवाइड करणार. कशाने डिवाइड करणार, 30 - 7 इज 23 है ना. आपल्याला काय पाहिजे बघा, 7 लॅम्बडा पाहिजे आणि -10 डिवाइड बाय -3. सो 7 लॅम्बडा -10 म्यू इज इक्वल टू काय आलं, -23 अपॉन या ठिकाणी मायनस बोला मायनस किती आणि मायनस मायनस झालं कॅन्सल. आन्सर आलं 23/3. 23/3 इज गिवन इन ऑप्शन बी. बरेच विद्यार्थी है ना फटाफट आन्सर सॉल्व करून सांगताय मला. अक्षय, समीक्षा, ईश्वरी, श्रेया है ना, पूनम, सर्वेश वागचौरे, वेदांग सदावर्ते, शोएब शेख, सिद्धी कुदळे सर्व म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा टेंगाळे, सार्थक जाधव है ना, वैष्णवी कासार, व्हेरी गुड. बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. सृष्टी साठे, व्हेरी गुड. साहिल वराडे, साक्षी साठे, अमृता थोरात म्हणताय. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे है ना, हा प्रॉब्लेम सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 7 कडे. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. बघा ते म्हणताय बघा, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. व्यवस्थित बघा आता, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, पण लाईन्स कसे दिलेले आहेत व्यवस्थित समजून या है ना. या ठिकाणी लाईन्समध्ये काय दिलं बघा है ना, x - 2 इथं 2t दिले बघा. जसं लॅम्बडा असतो ना तसं ती टीची व्हॅल्यू दिली आहे है ना. लॅम्बडाच्या जागेवर त्यांनी टी वापरलेला आहे. लॅम्बडाच्या जागेवर काय वापरलेला आहे, टी वापरलेला आहे. येते लक्षात, लॅम्बडाच्या जागेवर टी वापरलेला आहे है ना. मग लॅम्बडाच्या जागेवर टी वापरलेला आहे दोन्ही इक्वेशनमध्ये. त्यातनं आपल्याला काय भेटणार आहे, त्यातनं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन भेटणार आहे. आणि कार्टेशियन इक्वेशनवरनं आपल्याला डायरेक्शन रेशो भेटतील है ना. डायरेक्शन रेशोवरनं आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड करायचा आहे है ना. बघ ह्या XYZ वरनं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन भेटेल आणि कार्टेशियन इक्वेशनवरनं डिनॉमिनेटर डायरेक्शन रेशो भेटतील आणि डायरेक्शन रेशोवरनं ॲक्यूट अँगल कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. मग आपण काय करूया बघा है ना, इथं आपण टीची व्हॅल्यू फाइंड करू, टीची व्हॅल्यू फाइंड करणार, ती इक्वेट करणार. बघा या ठिकाणी व्यवस्थित बघा काय म्हणताय बघा, x इज इक्वल टू -2 + 2t. मग हा इकडे आला बघा, x + 2 इज इक्वल टू 2t. सो x + 2/2 इज इक्वल टू t बरोबर. आता बघा या ठिकाणी दुसरं काय दिलं बघा, y इज इक्वल टू 3 - 4t. म्हणजे काय आलं, y - 3 इक्वल टू -4t.
सो y -3 अपॉन -4 इक्वल टू टी. त्यानंतर काय दिलंय z इक्वल टू -4 प्लस टी, म्हणजे लक्षात आलं z प्लस 4 इज इक्वल टू टी म्हणजे अपॉन 11. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कार्टेशियन इक्वेशन काय भेटले बघा, x प्लस 2 अपॉन 2 इक्वल टू y -3 अपॉन -4 इज इक्वल टू z प्लस 4 अपॉन 1 इज इक्वल टू टी. बरोबर. मग याचे डायरेक्शन रेशोज काय आले, सो डायरेक्शन रेशोज आर यस 2 -4 1 2 -4 1 इथे लक्षात. आता आपण दुसरी लाईन घेऊ. आता आपण काय करूया, दुसरी लाईनचा विचार करू. दुसऱ्या लाईनमध्ये पण दिलंय बघा या ठिकाणी. मग काय दिलं बघा, x इज इक्वल टू -2 मायनस टी, म्हणजे लक्षात आलं x प्लस 2 इक्वल टू मायनस टी, म्हणजे x प्लस 2 अपॉन -1 इज इक्वल टू टी. बरोबर. त्यानंतर काय दिलं बघा, y इक्वल टू 3 प्लस 2t, सो y -3 इज इक्वल टू 2t, म्हणजे y -3 अपॉन 2 इक्वल टू टी. आणि त्यानंतर दिलं बघा z इक्वल टू -4 प्लस 3t, म्हणजे लक्षात आलं z प्लस 4 इज इक्वल टू 3t आणि z प्लस 4 अपॉन 3 इज इक्वल टू टी. याचा अर्थ झालाय का आपल्याला दुसरी आपल्याला इक्वेशन भेटते है ना, इन कार्टेशियन फॉर्म x प्लस 2 अपॉन -1 y -3 अपॉन 2 z प्लस 4 अपॉन -3 इक्वल टू 2. आणि मग डायरेक्शन रेशोज काय आले, डायरेक्शन रेशोज आर -1 2 आणि -3 है ना. -3 का +3 है, -3 का +3 बघा इथं -3 माझ्याकडे बाय मिस्टेक आलंय है ना, बाय मिस्टेक -3 आलंय यस है ना. इथं -3 नाही +3 पाहिजे होतं इक्वल टू टी. बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल काही आले डायरेक्शन रेशो, आणि ह्या डायरेक्शन रेशोच्या मदतीने आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्यूट अँगल. मग ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला पाठ आहे सर्वांचा यस, कॉस थीटा इज इक्वल टू डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण, डॉट प्रॉडक्ट बघा है ना, 2 इंटू -1 -2 -4 इंटू 2 -8 1 इंटू 3 +6 अपॉन अंडर रूट ऑफ 4 प्लस 16 प्लस 1 इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस 4 प्लस 9 -2 है ना, -6 -8 प्लस 6 का 3 आय एम सॉरी 3 पाहिजे तिथं, 6 कसा 3 पाहिजे है ना, 1 इंटू 3 इज 3. सो लक्षात आलं बघा, -3 -8 प्लस 3 -5 मायनस इज -7 अपॉन अंडर रूट ऑफ 21 इंटू अंडर रूट ऑफ 14, अंडर रूट ऑफ 21 इंटू अंडर रूट ऑफ 14 इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय काय लक्षात आलं, या ठिकाणी आपल्याला आता सिम्प्लिफाय करावं लागेल है ना. सिम्प्लिफाय कसं करणार, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 21 ला कसं घेता येईल बघा, 21 ला कसं लिहिता येईल, अंडर रूट ऑफ 14 ला कसं ऑपरेट करता येईल बघा बरं. सो इट इज इक्वल टू -7 अपॉन, आता -7 आहे पण इथं शब्द काय वापरला बघा, ॲक्यूट है ना. ॲक्यूट म्हटलं हे मायनस साईन रिमूव्ह होऊन जाणार, ॲक्यूट म्हटल्यावर ही मायनस साईन काय होणार, रिमूव्ह होऊन जाणार आहे है ना. मग या ठिकाणी आपण असं लिहू का बघा बरं, this 21 can be written as 7 3 जा 21 7 2 जा 14 है ना, √7 झाला 7 है ना. मग याला आपण असं लिहू का बघा बरं, 7 अपॉन √7 इंटू √7 इज 7 इंटू अंडर रूट ऑफ 3 2 जा, सो इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 6 7 कॅन्सल झालं, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 6 अँड दिस इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 upon under root of 6, cos inverse of 1 upon under root of 6 is given in option A. आकांक्षा, आनंद, वेदांग, सर्वेश, ऋतुजा, ईश्वरी, अभिनव, पूनम, ऋतुजा टेंगाडे, अमृता थोरात, साक्षी साठे, ऋतुजा भुजाडे, करण कदम, व्हेरी गुड, हर्षिका साठे है ना. फटाफट मध्ये ए ऑप्शन सांगतायत, म्हणजे तुम्ही आता चॅट बॉक्समध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत, व्हेरी गुड है ना. हर्षिका साठे असेल, श्रद्धा मालकर, सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे है ना. महत्त्वाचं डायरेक्शन रेशो कसं फाइंड करायचं तो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा. शोएब, साहिल, सार्थक, सृष्टी साठे है ना, सार्थक जाधव है ना, सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन सर, व्हेरी गुड. सो ए ऑप्शन सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 8 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 8. बघा प्रॉब्लेम नंबर 8 काय म्हणता बघा, इफ
ए बार दिलेला आहे, काय दिलं आहे आय प्लस के, बी बार दिलंय काय दिलंय 2i मायनस के. देन द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स आर बार क्रॉस बी बार इक्वल टू बी बार क्रॉस ए बार, बरोबर, आणि आर बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार है ना. या दोन कंडिशन दिलेल्या आहेत, त्या दोन कंडिशनवरून आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला डिटर्मिनंटच्या मदतीने है ना, डिटर्मिनंटच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी है ना सिम्प्लिफाय करावं लागेल आणि सिम्प्लिफाय करून ऑपरेट करावं लागणार आहेत. कसं ऑपरेट करायचं हे आपण या ठिकाणी बघतोय है ना. सो लेट्स गो. या ठिकाणी आपण बघूया. तर सुरुवातीला आपण काय करतो बघा, सुरुवातीला आपण काय करू है ना, आर बार अननोन दिलाय बघा, ए बार दिला बी बार, तो आर बार जो आहे ना तो आर बार अननोन आहे, त्याला आपण काय कन्सिडर करू है ना एक्स वाय झेड, काय कन्सिडर करू एक्स वाय झेड. सो कन्सिडर आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. अननोन आहे आर बार, वी डोंट नो है ना. ए बार बी बार दिलाय, आर बार दिलेला नाही आहे. इथपर्यंत आल्यानंतर आता ती पहिली कंडिशन आपण कन्सिडर करतो बघा, आर बार क्रॉस बी बार, आर बार क्रॉस बी बार, बरोबर. मग आपण काय लिहितो बघा, नाव आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू काय बघा, बी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू काय आहे, बी बार क्रॉस ए बार आहे. समजतंय सर्वांना. मग लक्षात आलं बघा है ना, आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. इथं परत करेक्शन आहे बघा, करेक्शन करावं लागेल प्रॉब्लेम मध्ये. आर बार क्रॉस ए बार इक्वल टू बी बार क्रॉस ए बार, इथं बघा आर बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार है ना. परत करेक्शन आहे है ना, थोडंसं करेक्शन आहे या ठिकाणी. करेक्शन मध्ये आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं ए बार लिहावं लागेल. आर बार क्रॉस ए बार इक्वल टू बी बार क्रॉस ए बार, याला इकडे घेतलं तर कसं लिहिणार बघा, आर बार क्रॉस ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार इक्वल टू 0. मग लक्षात आलं बघा, आर बार मायनस बी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू 0 and now it is a determinant है ना. क्रॉस प्रोडक्ट आलाय तो डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय, ज्याच्या पहिल्या रो मध्ये असणार आहे आय जे के, पहिल्या रो मध्ये काय आय जे के है ना. दुसऱ्या रो मध्ये काय आर बार मायनस बी बार, आर बार काय एक्स आहे, बी बार काय बघा 2 एक्स मायनस 2, इथं आलं बघा एक्स मायनस 2. इथे लक्षात, इथं काय बघा आर बार मायनस बी बार वाय है ना, 0 वाय मायनस 0 इज वाय, बरोबर. आणि त्यानंतर बघा आर बार मायनस बी बार झेड मायनस 1, इथं काय आहे झेड मायनस 1. हा आला आर बार मायनस बी बार, हा काय आला आहे आर बार मायनस बी बार आला इथं, बरोबर. आता आपण काय घेतोय ए बार, ए बार काय दिलं बघा 1 0 1, डिटर्मिनंट इक्वल टू 0 1 0 1, बरोबर. ए बार इज इक्वल टू आय प्लस जे करतोय आपण, आय प्लस जे. या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं करेक्शनचं इश्यू आहे, प्लीज करेक्शन करून या है ना. आय प्लस जे एक्स मायनस 2 वाय झेड है ना, झेड इथं मायनस ऑफ मायनस झेड प्लस 1 होतंय, हे बरोबर आहे. आणि 1 1 0 पाहिजे होतं. मग याला आपण जर सॉल्व केलं तर काय येणार बघा बरं, देअरफॉर वी गेट आय इंटू ब्रॅकेट बघा 0 मायनस मायनस 0 मायनस म्हणजे काय येणार मायनस झेड मायनस 1, बरोबर, मायनस जी इंटू ब्रॅकेट 0 0 मायनस मायनस झेड मायनस 1, बरोबर, प्लस के इंटू ब्रॅकेट बघा एक्स मायनस 2 आणि मायनस वाय आणि इक्वल टू 0, एक्स मायनस 2 आणि मायनस वाय इक्वल टू 0. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय भेटलंय, इक्वेशन भेटते है ना, इक्वेशन भेटते या ठिकाणी. मग इथं आपण जर या ठिकाणी तिला आपण या ठिकाणी आपण जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा, या ठिकाणी काय आलं मायनस झेड मायनस 1 आलंय. मायनस झेड मायनस 1 डिवाइड बाय मायनस केलं तर झेड प्लस 1 येणार. इथं पण काय येत आहे मायनस झेड मायनस 1 म्हणजे झेड प्लस 1 येत आहे, म्हणजे झेड इक्वल टू काय येणार आहे मायनस 1.
है ना. झेड इक्वल टू काय येणार आहे, -1 येणार आहे. येते लक्षात. आणि इथं बघितलं तर एक्स मायनस वाय इक्वल टू 2 येत आहे. काय येतं, एक्स मायनस वाय इक्वल टू 2 है ना. याच्यावरून आपण असं लिहू शकतो का -z-1 इक्वल टू 0 म्हणजे झेड है ना, z+1 इक्वल टू 0 म्हणजे झेड इक्वल टू -1. झेड इक्वल टू काय, -1. इथं बघा एक्स मायनस वाय है ना, एक्स मायनस वाय -2 इक्वल टू 0 केला, इकडे 0 आहे ना, आणि इक्वल टू लक्षात आलं 2 आलं. बरोबर. ही इथपर्यंत आपण पोहोचलोय. दोन इक्वेशन आपल्याला झेडची व्हॅल्यू -1 आली आहे, झेडची व्हॅल्यू -1 आली, एक्स मायनस वाय आलाय. नाव आता आपण काय करतो बघा, आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार है ना. मग या ठिकाणी बघा आपण काय करतो आता, आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय येणार बघा, आर बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 म्हणजे आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 म्हणजे आपण यासारखं आलो इथं. म्हणजे इथं परत आपल्याला काय करावं लागेल, डिटर्मिनंट तयार करावं लागेल. आणि तो डिटर्मिनंट इक्वल टू 0 केलं, 0 बार आहे तो है ना लेफ्ट हँड साईडला, म्हणजे 0 आहे, त्याच पद्धतीने जावं लागेल. पहिली रो आहे IJK, मला पहिली रो काय आहे, IJK आहे. आता आर बार मायनस ए बार आहे, म्हणजे आर बार काय आहे पण एक्स मायनस 1 है ना, एक्स मायनस 1 आणि वाय मायनस 1. बरोबर. इथं काय येतं बघा, एक्स मायनस 1 वाय मायनस 1 येत आहे है ना. आणि इथं येते झेड मायनस काहीच नाही म्हणजे 0 म्हणजे झेड येतं, इथं झेड आहे, 2 नाही आहे, झेड आहे. बरोबर. आणि इथं काय येत आहे, बी बार काय बघा, 2 0 आणि -1, 2 0 आणि -1 आणि इक्वल टू आहे 0. आणि मग लक्षात आलं, या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या. आता सॉल्व्ह करतो बघा, देअरफॉर आय इंटू ब्रॅकेट, आता मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा, -y+1 है ना, -y+1 आणि 0 होतोय. सो -j इंटू ब्रॅकेट बघा, इथं काय येत आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर -x+1 आणि -2z आणि इथं येते प्लस k इंटू ब्रॅकेट 0 मायनस म्हणजे -2y आणि +2 इज इक्वल टू 0, -2y + 2 इक्वल टू 0. येते लक्षात. मग इथं आपण जर सॉल्व्ह केलं तर लक्षात आलं, -y+1 0 म्हणजे y इज इक्वल टू 1 आलाय है ना, y इज इक्वल टू 1 आलंय. इथं z इक्वल टू -1 आलंय, y इक्वल टू 1 आलंय. पुढच्या इक्वेशन सॉल्व्ह न करता आपण या ठिकाणी जर y इक्वल टू 1 पुट केला तर हा -1 तिकडे जाईल, +1 होईल आणि x इक्वल टू काय येईल, 3 येईल. म्हणजे लक्षात आलं, x मायनस 1 इज इक्वल टू 2 जर आपण घेतलं तर x इज इक्वल टू 3 येत आहे. म्हणजे आपल्याला आर बार सापडते, दज है ना, दज आपल्याला काय भेटतो बघा, तो आर बार xi + yj + zk. सो लक्षात आलं, आर बार इज इक्वल टू x बघा 3i + y + j आणि +z इज -k. सो 3i + j - k, 3i + j - k is given in option, yes, is given in option B, 3, 1 आणि -1. 3, 1 and -1. अमृता थोरात, पूनम निकम, स्वरांजली पठारे, सार्थक, साक्षी, वैष्णवी, समीक्षा मोरे, पूनम, संकेत सर्व म्हणताय सर या ठिकाणी आम्हाला समजलेला आहे प्रॉब्लेम. बी इज द करेक्ट ऑप्शन. संकेत, अक्षय, ऋतुजा, करण कदम सर्व म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण पॉईंट नंबर 8 मध्ये करेक्शन होता थोडासा है ना. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 9 कडे है ना. प्रॉब्लेम नंबर 9 बघा, ते काय म्हणताय, द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॉईंट क्रॉसेस द YZ प्लेन. YZ प्लेन आहे आणि YZ म्हटलं की x इक्वल टू 0, एक्स कॉर्डिनेट 0 होणार आहे ना, एक्स कॉर्डिनेट 0 होणार आहे बघा है ना. YZ म्हटल्यावर एक्स कॉर्डिनेट 0 तुम्हाला माहित आहे. बरोबर. मग या ठिकाणी ते म्हणताय पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स आहेत. मग इक्वेशन ऑफ प्लेन है ना, इक्वेशन ऑफ काय बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंटचं काय फॉर्म्युला आहे. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट काय आहे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट x - x1 / x2 - x1. आठवतं ना, x - x1 / x2 - x1 इक्वल टू y - y1 / y2 - y1 इक्वल टू z - z1 / z2 - z1. आपल्याला ती इक्वेशन ऑफ लाईन भेटणार आहे, पण ती त्या पॉईंटवरनं पास होते. याचा अर्थ त्या पॉईंटने ती इक्वेशन काय झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. आणि ती इक्वेशन सॅटिस्फाय झाली का त्या पॉईंट सॅटिस्फॅक्शनचा कन्सेप्ट यूज केला तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटतील. कारण ते म्हणतात बघा है ना, त्या या ठिकाणी म्हणतात 2a + 3b. मग आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतील आणि त्यावरनं 2a + 3b अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण काय करतोय, सुरुवातीला आपण घेतोय हे 2 पॉईंट है ना, याला म्हणणार आपण x1 y1
Z1 याला म्हणणार X2 Y2 Z2 बरोबर. सो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स काय बघा, इक्वेशन लिहितो मी x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. बघा लक्षात आलं, x मायनस x1 आहे 5 अपॉन 3 मायनस 5 बरोबर इक्वल टू y मायनस 1 अपॉन b मायनस 1 इज इक्वल टू z मायनस a अपॉन 1 मायनस a बरोबर. मग या ठिकाणी लाईन काय येते बघा, सो x मायनस 5 अपॉन मायनस 2 इक्वल टू y मायनस 1 अपॉन b मायनस 1 इक्वल टू z मायनस a अपॉन 1 मायनस a. ही भेटली आपल्याला इक्वेशन. बट दिस लाईन पासेस थ्रू द पॉइंट, क्रॉसेस द प्लेन ऍट द पॉइंट. म्हणजे लक्षात आलं दॅट पॉइंट जो आहे ना, बट लक्षात काय आलं, द पॉइंट 0,17 अपॉन 2 मायनस 13 अपॉन 2 मस्ट सॅटिस्फाय अबाव इक्वेशन. मस्ट सॅटिस्फाय ब्रह्मास्त्र आपण म्हणतो त्याला, आहे ना, काय म्हणतो आपण त्याला, ब्रह्मास्त्र म्हणतो. मस्ट सॅटिस्फाय अबाउट इक्वेशन. येते लक्षात. म्हणजे x जागेवर आपल्याला 0 टाकायचं आहे, म्हणजे की त्याला बघा मायनस 5 अपॉन मायनस 2 इक्वल टू y जागेवर काय ठेवायचं आपल्याला, 17 अपॉन 2 मायनस 1 अपॉन b मायनस 1 इज इक्वल टू मायनस 13 अपॉन 2 मायनस a, मायनस 13 अपॉन 2 मायनस a अपॉन 1 मायनस a. इथं मायनस मायनस झालं कॅन्सल. दिस इम्प्लाइज दॅट आपण असं लिहूया का बघा, 5 अपॉन 2 इज इक्वल टू, आहे ना, इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, 17 मायनस 2 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट b मायनस 1. हा 2 आणि हा 2 काय करूया, कॅन्सल. सो काय लक्षात आलं बघा, 5 इज इक्वल टू 17 मायनस 2 इज 15 अपॉन b मायनस 1. इथे लक्षात क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 5 1 जा 5 3 जा, देअरफॉर आपल्याला काय भेटतंय बघा, है ना, b मायनस 1 इज इक्वल टू 3, b मायनस 1 इज इक्वल टू भेटला 3 आणि देअरफॉर b इज इक्वल टू 4 भेटलाय, है ना, b इज इक्वल टू 4 भेटला. इथे लक्षात. आता 5 अपॉन 2 याला आपण कम्पेअर करू, है ना. नाव आता कशाला कम्पेअर करतोय, 5 अपॉन 2 इज इक्वल टू ह्या लास्ट पार्टला, म्हणजे किती आलं बघा, मायनस 13 मायनस 2a क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस a, पुन्हा 2 2 झाला कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मायनस 5a इज इक्वल टू मायनस 13 मायनस 2a बरोबर. हा मायनस 5 तिकडून 2a आला, मायनस 5a प्लस 2a इज इक्वल टू मायनस 13 मायनस 5, मायनस 5a प्लस 2a किती आला, मायनस 3a, मायनस 3a इज इक्वल टू मायनस 18 आणि a इज इक्वल टू 6 3 जा 18. मग आपल्याला a आणि b चे व्हॅल्यू आल्यात. मग a आणि b चे व्हॅल्यू आपल्याला ज्या भेटल्या आहेत दस, मग आपल्याला काय पाहिजे बघा, त्यांनी विचारलं त्यांना व्हॅल्यू ऑफ 2a प्लस 3b. सो व्हॅल्यू ऑफ 2a प्लस 3b इज इक्वल टू 2 इंटू 6 प्लस 3 इंटू व्हॅल्यू ऑफ b आपण फाइंड केली 4. सो लक्षात आलं या ठिकाणी 2 6 जा 12 प्लस 3 4 जा 12 इज इक्वल टू 24 अँड 24 इज गिवन, यस 24 इज गिवन इन ऑप्शन डी. देवयानी, ऋतुजा, पूनम, हर्षदा नागपुरे, ईश्वरी, सिद्धी कुदळे, अमृता वडाळकर, सर्वेश वागचौरे, सार्थक कावडे, है ना, श्रद्धा मालकर, सर्व म्हणताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. कल्याणी रहाणे, हर्षिका साठे, सर्वांना डी ऑप्शन या ठिकाणी समजलेलं आहे. आपण काय केलं हे पहिले तुमच्या लक्षात आलेलं आहे ना. सो करण कदम पण म्हणताय सर डी, पूजा जाधव डी ऑप्शन, अमृता थोरात सर डी ऑप्शन, व्हेरी गुड. याचा अर्थ तुम्हाला सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. आरती वाघ असेल, है ना, अभिनव गांगुर्डे, सर्वांना या ठिकाणी डी ऑप्शन आहे असं समजलेलं आहे. आणि मग डी इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम. यस, प्रतीक्षा काळे, प्रतीक महाले, व्हेरी गुड. सर्व म्हणताय डी ऑप्शन तुम्हाला समजलेलं आहे. सो नाउ लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 10. वाचतोय प्रॉब्लेम नंबर 10 बघा. द डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन अँड प्लेन आर. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन अँड प्लेन आर म्हणजे काय, का दोन प्लेन आहेत आणि त्यांचं इंटरसेक्शन आपल्याला फाइंड करायचं आहे. इंटरसेक्शन फाइंड करायचं म्हणजे काय करायचं आहे, है ना, इंटरसेक्शन फाइंड करायचं म्हणजे यांच्या नॉर्मलचं आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं आहे. नॉर्मलचं जर आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला जो व्हेक्टर भेटेल, क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला जो व्हेक्टर भेटेल तो व्हेक्टर आणि त्याचे कोएफिशियंट ऑफ आय जे के विल बी द डायरेक्शन रेशो.
समजलं बघा, है ना. हे दोन प्लेन आहेत, या दोन प्लेनवरनं आपण त्यांच्या नॉर्मल फाईंड करणार. त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आपल्याला भेटणार. त्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागेल आपल्याला. n1 बार क्रॉस n2 बार, है ना. मग आपल्याला n बार भेटेल. n1 बार क्रॉस n2 बार, n बार इक्वल टू, आणि तो n बार जो भेटेल आपल्याला, तर n बार आपल्याला जो भेटेल इट विल बी अ व्हेक्टर, आणि त्या व्हेक्टरचे कोइफिशियंट ऑफ आय जे के आपला आन्सर असेल. आपलं काय असेल? आन्सर असेल. सो लेट्स गो, है ना. लेट्स बिगिन. पहिले आपण फाइंड करू n1 बार. काय बघा n1 बार या ठिकाणी काय समजलं? n1 बार मध्ये i मायनस जे प्लस के काय भेटलं? i मायनस जे प्लस के, बरोबर. आणि n2 बार बघा काय भेटलं बघा या ठिकाणी, आणि n2 बार इज इक्वल टू काय भेटतं? n2 बार बघा या ठिकाणी x मायनस 3y, है ना. x मायनस 3y म्हणजे काय भेटलं? i प्लस 0j मायनस 3k भेटलंय, बरोबर. मग लक्षात आलं. दज आपल्याला पाहिजे n बार इज इक्वल टू काय? n1 बार क्रॉस n2 बार, इंटरसेक्टिंग असल्यामुळे आय जे के, बरोबर. आय जे के. मग या ठिकाणी आता सेकंड रो काय येते बघा? 1 मायनस 1 1. थर्ड रो काय येते बघा? 1 0 मायनस 3 1 0, सॉरी इथं मायनस 3y आहे ना. आय एम सॉरी फॉर दॅट, करेक्शन करावं लागेल, है ना. या ठिकाणी इथं 0 आहे, इथं 3 येत आहे. ओके, या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. इथं आलंय बघा, किती आलंय? -3, है ना. मग इथं येत आहे -3, -3y आणि प्लस 0k. मग इथं येते -3 आणि 0. हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. लेट्स सॉल्व्ह द डिटर्मिनंट. i इंटू -1 इंटू 0, 0 प्लस 3 इज अ 3i मायनस जे इंटू ब्रॅकेट प्लस 3 आलंय बघा. प्लस 3 किती ऑप्शन मध्ये? प्लस 3 किती ऑप्शन मध्ये आहे, है ना. म्हणजे लक्षात आलं, आपलं ऑप्शन समजलेला आहे. तरी आपण सॉल्व्ह करतो बघा. 0 मायनस 1 इज -1, 0 मायनस 1 इज -1, आणि प्लस के इंटू ब्रॅकेट -3 प्लस 1 इज -2, -3 प्लस 1 इज -2 इज इक्वल टू काय आलं बघा? 3i प्लस जे -2k. सो डायरेक्शन रेशोज काय भेटले बघा? 3 1 -2 and 3 1 -2 is given in a problem, sorry, in option number C. Very good. वेदांग, श्रद्धा, सर्वेश, सृष्टी पिंपळकर, है ना. समीक्षा मोरे, करण कदम, सार्थक शेलार, व्हेरी गुड. सर्व म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. मी पहिले सांगितलं होतं काय करायचं. संकेत शेजवळ, आनंद उगले, अमृता वडाळकर सगळ्यांना समजलेलं आहे. प्रतीक्षा काळेंना समजलेलं आहे. का बरं या ठिकाणी आपल्याला हे घ्यायचं आहे, है ना. का इंटरसेक्टिंग म्हटलं का त्यांचा नॉर्मल वेक्टर, है ना, हा इंटरसेक्शन असणार आहे दोघांचं. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11. बघा प्रॉब्लेम नंबर 11 काय म्हणताय? अँगल बिटवीन द लाईन 3x इक्वल टू 2y इक्वल टू -z. आकांक्षा चव्हाण, पुन्हा पूजा जाधव, सार्थक जाधव, ऋतुजा भुजाडे, व्हेरी गुड. सर्व सांगितलंय सी ऑप्शन. आता पुढच्या प्रॉब्लेमचं सांगताय का मागच्या प्रॉब्लेमचं सांगताय? नाही, पुढच्या प्रॉब्लेमचं नका सांगू. थांबा, अजून आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया बघा. 3x इक्वल टू 2y इक्वल टू -z आणि -x इक्वल टू 6y इक्वल टू -4 इज. अँगल फाइंड करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन रेशो, आणि डायरेक्शन रेशोसाठी डिनॉमिनेटर लागेल बघा. 3x इक्वल टू 2y इक्वल टू -z. मग बघायचं बघा, 3 2 जा, है ना. 6 ने डिवाइड करू आपण, 6 ने. म्हणजे काय आलं बघा, है ना. 6 ने डिवाइड केलं तर, पण मायनस पण नको आहे, -6 ने डिवाइड करू, है ना. -6 ने डिवाइड केलं, है ना. मग या ठिकाणी काय आलं बघा, है ना. बोला काय आलं? 3/6 2 आलं इज इक्वल टू 2y/6 म्हणजे y/3 आलं. आणि इथं काय आलं मग? z/-6. याचे डायरेक्शन रेशो भेटले बघा. हे काय भेटले? डायरेक्शन रेशो, बरोबर. नाव दुसरी लाईन आपण घेतोय. काय दुसरी लाईन बघा? -x इक्वल टू 6y इक्वल टू -4z. असे नंबर, असा नंबर जे 6 4 आहे ना, 6 आणि 4 मध्ये येत आहे 12. 6 आणि 4 मध्ये 12 मध्ये येत आहे. मग 12 ने डिवाइड केलं तर काय येणार? x/-12 इक्वल टू y/2 इक्वल टू z/-3. हे परत डायरेक्शन रेशो आले. हे काय आले? परत डायरेक्शन रेशो आले. अँगल फाइंड करायचा आहे. आणि अँगल फाइंड करताना मी तुम्हाला एकदम सुरुवातीला एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं होतं, पहिलं मान आपल्याला कशाला द्यायचं आहे? डॉट प्रोडक्टला द्यायचं आहे. डॉट प्रोडक्ट, है ना. मग डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर परपेंडिक्युलर. रेशो जर सेम आले, है ना, रेशो जर सेम आले तर काय भेटणार? पॅरलल, है ना. नाही तर मग कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे का नाही. मग आपण पहिले पॅरललचं बघू बरं. बघा 2/-12 म्हणजे 1/-6 आणि 3/2 नाही येते रेशो. याचा अर्थ 100% पॅरलल नाही आहे, म्हणजे 0 अँगल पण नाही आहे तिथं, बरोबर. मग आता परपेंडिक्युलर बघू. डॉट प्रोडक्ट घेऊ आपण. काय घेतो आता? डॉट प्रोडक्ट.
डॉट प्रॉडक्टचा फायदा कॉस थिटामध्ये पण होतो है ना. सो 2 इंटू -12 इज -24 है ना. 3 इंटू 2 इज +6 आणि मायनस मायनस झालं +6 3 जा 18. सो इज इक्वल टू किती आला -24 + 24 इज इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट इज 0. याचा अर्थ अँगल इज 90 डिग्री. दे आर परपेंडिक्युलर. ऑप्शन इज सी. सो अमृता थोरात, सिद्धी कुदळे, रुचा चांदगुडे, पूनम निकम है ना, पूनम निकम, प्रतीक्षा काळे, ऋतुजा, आरती वाघ, हर्षिका, अमृता, ईश्वरी, आनंद उगले, वेदांग, श्रद्धा, सार्थक कवडे या ठिकाणी सर्व म्हणताय सर सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. तन्मय पठाडे, सुमित मोरे, सार्थक शेलार, सर्वेश वागचौरे, हर्षदा नागपुरे है ना. फटाफट या ठिकाणी सांगताय सी इज द करेक्ट ऑप्शन. सर आम्हाला समजलेलं आहे. डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर लाईन्स परपेंडिक्युलर असतात आणि लाईन्स परपेंडिक्युलर असेल तर थिटा इज इक्वल टू काय येणार 90 डिग्री म्हणजे π/2 इज गिवन इन ऑप्शन सी. लेट अस गो टू प्रॉब्लेम नंबर 12. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 12. लेट अस रीड प्रॉब्लेम नंबर 12. काय बघा प्रॉब्लेम नंबर 12. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन and also passing through the point जो पॉइंट दिलाय ना 2 1 -2 आणि त्यांचं इंटरसेक्शन पण आहे बरोबर. म्हणजे 2 1 -2 आणि इंटरसेक्शन. मग आपल्याला या ठिकाणी इंटरसेक्शनचा जो पॉइंट दिलेला आहे इंटरसेक्शनचा आहे ना पासिंग थ्रू 2 1 -2 आहे. मग 2 1 -2 या ठिकाणी बघा बरं सॅटिस्फाय होतंय का. ऑप्शन सी आणि डी ते आपण फटाफट सॉल्व्ह करून बघू शकतो. बघा बरं ऑप्शन सी मध्ये एक्सच्या जागेवर 2 टाका. 2 + 1 3/3 1 + 1 2/2 आणि -2 + 1 -1 -1/-1. बघा या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे ना 2 1 -2 ही इक्वेशन सॅटिस्फाय होते बघा. सी डी होते का सॅटिस्फाय बघा बरं. 2 - 1 2 - 1 is 1/3. पण डी मध्ये जर वायच्या जागेवर आपण 1 पुट केला तर 1 - 1 0 येत आहे है ना. 0 येत आहे. येस व्हेरी गुड. मग लक्षात आलं का सी ऑप्शन ही इक्वेशन सॅटिस्फाय करतं. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट जो आहे हा पॉईंट सी इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे. पॉईंट सॅटिस्फाय होत आहे. सर मग बरेच विद्यार्थी सर ए आणि बीचं काय त्यांना कार्टेशियन फॉर्ममध्ये टाका असं आणि सॉल्व्ह होतंय का बघा है ना. सॉल्व्ह होतंय का बघा नाही होणार है ना. कारण इथं x - 1 आलंय. x - 1/1 येत आहे बघा. x मायनस आहे ना x + 1/1 मग इथं आलं बघा 2 आहे ना. 2 + 1 3/1 इथं आहे -y 1 + 1 2 येणार 2/2 येते लक्षात. सो लक्षात आलं का सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. सो लेट्स गो टू पॉईंट नंबर प्रॉब्लेम नंबर 13 सॉरी प्रॉब्लेम नंबर 13 वाचा. अँगल बिटवीन द लाईन इज. आता लाईन कशी दिली बघा x = y आणि z = 0 y = 0 आणि z = 0 हे ते लक्षात. मग याचा अर्थ आपल्याला काय आपल्याला डायरेक्शन रेशो फाइंड करण्यासाठी आपण तो कन्सेप्ट समजून घेत होतो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं y = 0 z = 0 म्हणजे काय आली x ॲक्सिस आली आणि x ॲक्सिसचं डायरेक्शन रेशो काय येतात 1 0 0. x ॲक्सिस डायरेक्शन रेशो काय येतात 1 0 0 येत आहेत बरोबर. मग या ठिकाणी बघा ते म्हणतात x = y आणि z = 0 म्हणजे या ठिकाणी काय आलं x/1 y/1 सेमिकोलन आहे ना z = 0. मग याचे डायरेक्शन रेशोज काय आले यांचे डायरेक्शन रेशो आले 1 1 आणि 0. यांचे डायरेक्शन रेशो किती आले 1 1 आणि 0. आता दुसरी लाईन घेतली आपण आणि दुसरी लाईन काय आहे बघा या ठिकाणी y = 0 अँड z = 0 इज x ॲक्सिस. काय इट इज x ॲक्सिस. आणि मग लक्षात आलं डायरेक्शन रेशो ऑफ x ॲक्सिस काय आले डायरेक्शन रेशो ऑफ x ॲक्सिस आर 1 0 0 किती आलेत 1 0 0. आणि मग आपल्याला त्यांच्यामध्ये अँगल फाइंड करायचं आहे. मग आपण या ठिकाणी कॉस थिटाचा फॉर्म्युला बघितला तर काय येणार डॉट प्रॉडक्ट बघा 1 × 1 इज 1 प्लस 1 × 0 0 प्लस 0 × 0 0 अपॉन √ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 0 1 प्लस 1 प्लस 0 इंटू √ऑफ 1 प्लस 0 प्लस 0 इज इक्वल टू काय आलं बघा 1/√2 इंटू √1 इज इक्वल टू 1/√2 आलाय. मग या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टरने आपल्याला सांगितलंय कॉस थिटा इज इक्वल टू कॉस काय येणार मग या ठिकाणी कॉस थिटा इज इक्वल टू येणार कॉस. असा कोणता अँगल आहे ज्याचा कॉस
1/√2 आहे. इट इज π/4. सो थिटा इज इक्वल टू आलं π/4. म्हणजे थिटा इज इक्वल टू येत आहे 45 डिग्री आणि थिटा इज इक्वल टू 45 डिग्री इज गिवन इन ऑप्शन बी. आणि अशा प्रकारे बघा सिद्धी, पूनम, भावेश आढाव म्हणताय, ऋतुजा भुजाडे, सृष्टी साठे, सर्वेश वागचौरे, ऋतुजा भुजाडे, अमृता, सृष्टी पिंपळकर, या ठिकाणी सार्थक शेलार, पृथ्वीराज शिंदे सगळे म्हणताय सर बी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बी ऑप्शन. स्वरांजली है ना, पठारे, प्रीती कांबळे सर्व म्हणताय सो बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. देवयानी खेडकर, सुमित मोरे, सार्थक जाधव, व्हेरी गुड. सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे का बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 13. हां, सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14 है ना. प्रॉब्लेम नंबर 14 आपण 2025चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. बघा दोन लाईन्स दिलेल्या आहेत आणि ते म्हणतात लाईन्स आर परपेंडिक्युलर ॲट राईट अँगल, व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा है ना. मग सिन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर देअरफॉर देअर डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू काय येणार 0. डॉट प्रॉडक्ट येऊ बघा 2 into 3 लॅम्बडा इज अ 6 लॅम्बडा प्लस 2 लॅम्बडा into 7 2 जा 14 लॅम्बडा प्लस 2 जा 4 इज इक्वल टू 0. इथे लक्षात बरोबर ना. इतक्या घाईमध्ये असतात ना मुलं, पटकन अशा पद्धतीने सॉल्व्ह करून टाकतात आणि चुकून जातात डायरेक्ट एकदम फटाफटमध्ये. इथं लक्ष द्यावं लागेल. इथं 7y आहे, -x आहे, 2z आहे. तुम्हाला वाटतं का प्रॉब्लेम इतका सिंपल असेल? नाही मित्रांनो है ना. मग लक्षात काय आलं, या ठिकाणी डॉट प्रॉडक्टच्या अगोदर आपल्याला डायरेक्शन रेशो परफेक्टली फाईंड करावं लागते. बरेच मुलं एकदम घाईमध्ये असतात, पटापट सॉल्व्ह करून मोकळे होऊन जातात. बघा आपल्या घाई नाही करायची. 1 - x/2 इज इक्वल टू 7y + 4/2 लॅम्बडा इक्वल टू 2z - 5/2. मायनस साईन कॉमन घेतो बघा, x - y -2 है ना. y + 4/7/2 लॅम्बडा अपॉन 7 इक्वल टू z - 5/2 है ना. 2 कॅन्सल 1. मग याचे डायरेक्शन रेशोज काय आले, यांचे डायरेक्शन रेशो आले बघा -2, लॅम्बडा अपॉन 7, 1 -2, लॅम्बडा अपॉन 7, 1 पहिल्या लाईनचं. सिमिलरली त्याच पद्धतीने आता आपण घेतोय दुसरी लाईन. बघा काय आहे दुसरी लाईन, 7 - 7x अपॉन 3 लॅम्बडा इक्वल टू y - 1/7 इक्वल टू 7 - z/2. मग या ठिकाणी -7 कॉमन घेऊन डिनॉमिनेटर टाकतोय बघा, -7 कॉमन घेतोय म्हणजे काय आलं बघा x - 1 येईल आणि आपण काय येणार 3 लॅम्बडा अपॉन -7. आपण काय येत आहे 3 लॅम्बडा अपॉन -7 कॉमन काढून डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला. इथं काही अडचण नाही, ॲज इट इज आहे. इथं बघा -1 कॉमन काढतंय आणि तो डिनॉमिनेटरला पाठवतोय. मग लक्षात आलं है ना, डिनॉमिनेटरला पाठवतोय बरोबर ना. डिनॉमिनेटरला आपण या ठिकाणी पाठवतोय आणि इथं मला है ना या ठिकाणी मेसेज येतोय की द करेक्शन आहे सर. या ठिकाणी है ना 6 - z जो आहे ना तिथं आपण काय पाहिजे होतं, इथं 5 पाहिजे होतं म्हणतायत, अपॉन 5 पाहिजे म्हणतायत है ना. बघू आपण 5 घेऊन आपण बघूया ऑप्शन बरोबर येत आहे का, हे की नाही. 5 घेऊन बघू, अदरवाईज जे आहे ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू है ना. करेक्शन येत आहे का, या ठिकाणी 5 पाहिजे म्हणजे इथं -5 होणार आहे. सो डायरेक्शन रेशोज भेटले बघा, काय भेटले 3 लॅम्बडा अपॉन -7, 7, -5 अँड सिन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर है ना देअरफॉर डॉट प्रोडक्ट काय आलं बघा -2 इंटू 3 लॅम्बडा अपॉन -7 प्लस 2 लॅम्बडा अपॉन 7 इंटू 7 प्लस 1 इंटू -5 इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी है ना, हा 7 काढण्यासाठी सगळ्यांना 7 ने मल्टिप्लाय करून टाकू बरोबर. 7 ने मल्टिप्लाय केल्यावर काय आलं बघा 6 लॅम्बडा. हा 7 गायब झाला, 7 2 जा 14 लॅम्बडा बरोबर, -7 5 जा 35 इज इक्वल टू 0. 14 + 6 आलं है ना, 14 + 6 आलं, किती आलं 14 + 6 इट इज अ 20 लॅम्बडा है ना. 20 लॅम्बडा -35 इज इक्वल टू 0. सो लक्षात आलं बघा 20 लॅम्बडा इज इक्वल टू 35, लॅम्बडा इज इक्वल टू 35/20. लॅम्बडा इज इक्वल टू किती आलं 35/20 आलं आणि 35/20 ला रिड्यूस करायचं आहे ना. कोणत्या नंबरने रिड्यूस होणार, येस 5 ने रिड्यूस होणार. व्हेरी गुड. लॅम्बडा इज इक्वल टू 7 5 जा 35, 5 7 जा 5 4 जा
तर करेक्शन केल्यानंतर 7/4 व्हॅल्यू आली आहे ऑप्शनमध्ये. यस, 7/4 इज गिवन इन ऑप्शन बी. सो लक्षात आलं बघा, बी इज द करेक्ट ऑप्शन. थोडं करेक्शन आपल्याला या ठिकाणी केल्यानंतर ऋतुजा, सर्वेश, भावेश, तन्मय, आनंद, देवयानी, सार्थक, अक्षय, समीक्षा, ईश्वरी है ना, आकांक्षा चव्हाण, सर्वांना या ठिकाणी समजलं आहे. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बी करेक्ट ऑप्शन आहे हे सर्वांना समजलेलं आहे. लेट अस गो टू प्रॉब्लेम नंबर 15. वास्तव प्रॉब्लेम नंबर 15. काय प्रॉब्लेम नंबर 15 बघा. अ ट्रायंगल ABC इज फॉर्म्ड बाय A, B आणि C. देन द इक्वेशन ऑफ द इंटरनल अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इज, है ना. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ए आपल्याला पाहिजे, है ना. अँगल बायसेक्टरचा तुम्हाला माहीत आहे आपल्याला काय करावं लागेल, है ना. हा जो प्रॉब्लेम आहे, आता वेळ संपत आलेली आहे, प्रॉब्लेम थोडा मोठा आहे, है ना. प्रॉब्लेम थोडा मोठा आहे, है ना. तर हा प्रॉब्लेम आपण उद्या आपण सॉल्व करू, है ना. उद्या हा प्रॉब्लेम म्हणजे हा चॅप्टर संपल्यानंतर बरोबर आपण लगेच आपण LPP पण स्टार्ट करूया, बरोबर. अजून एवढेच आणि थोडेसे अजून जास्त प्रॉब्लेम म्हणजे 100% उद्या हा चॅप्टर संपेल आणि आपण LPP पण स्टार्ट करूया. अगदी 2 मिनटं बाकी आहे, बरोबर. ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करायला थोडंसं वेळ लागेल. फक्त लक्षात घ्या, हिंट देऊन ठेवतोय तुम्हाला. ट्रायंगल ABC आहे. मग जर आपण ट्रायंगल ABC तयार केला बघा, अँगल ट्रायंगल आहे ना, A, B आणि C, बरोबर. ते म्हणताय द इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ए. बायसेक्टर ऑफ अँगल ए म्हणजे अँगल एला बायसेट करणारा, बायसेट म्हणजे डिवाइड इंटू 2 पार्ट, है ना. AD आलाय आपल्याला, है ना. या ठिकाणी या अशी फिगर आहे आणि आपल्याला या ठिकाणी समजलं असेल का हा AD कसं डिवाइड करतोय, है ना. तर तुम्हाला ह्या कन्सेप्टने बायसेक्टर अँगल बायसेक्टरचे कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. वेळ संपत आलेली आहे. माझ्या इथं मेसेज ब्लिंक होतोय, है ना, का वेळ संपत आलेली आहे. मग आपण हा चॅप्टर हा प्रॉब्लेम न स्टार्ट करता, है ना, तर तुम्ही बघा, जर तुम्हाला जमलं तर सॉल्व करा. अदरवाईज आपण या ठिकाणी थांबतोय. छोटासा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुढे आपण फिजिक्सचा क्लास घेऊ. आपली आता उद्या व्हेक्टर चॅप्टरवर टेस्ट असणार आहे, है ना. उद्या आपण व्हेक्टर चॅप्टरवर टेस्ट घेणार आहोत. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.